ज्ञानेश्वरी अध्याय 9 श्लोक क्रमांक 22 आणि ओवी क्रमांक 343 थांबलो होतो. 22 क्रमांकाचा श्लोक वाचतोय. या अध्यायामध्ये इत्युंभूत ज्ञान सांगितलेले, स्टार्ट सांगितलेले, तरी अवधान एक वार दिजे आणि शेवटला एंड पण तसाच. मी सांगितल्याचा परिणाम असा आहे. शेवटची ओळ आहे. शेवटची ओळ बघा, याच्यामधली किती किती बारकावे असतात काय काय याच्यामध्ये, की त्यांनी सांगितलं की शेवटच्या ओळीमध्ये मी ते हे पण सांगितलं की तुम्हाला मी जे म्हटलं होतं अलर्टनेने ऐका, ती तुम्ही गोष्ट ऐकताय. म्हणून विश्वरूप पुसाया लागी, पार्थ रिगता होईल कवने भागी. ते सांगेल. किती ओळ आहे ती? 10व्या अध्याय नाही, हा 10वा अध्याय निघाला बरोबर. तरी म्हणलं असं काय झालं. 9व्या अध्यायाच्या शेवटी ती ओळ त्यांनी सांगितलेले की म्हणून विभूतीचा ठावा अर्जुना दावील. हां बघा, 34 नंबरची ओळ आहे. तरी अवधान एक वार दिजे. एक माणूस वर बसू शकतो ज्याला हात पायला त्रास आहे, त्याने नाही, ज्याला त्रास नाही ते बसू शकतोय. असं बघा, तरी अवधान एक वार दिजे, मग सर्व सुखाशी पात्र होईजे. हे प्रतिज्ञा उत्तर माझे उघड आहे का. आहो आळूमाळू 18 क्रमांक. आळूमाळू म्हणजे काय? किंचित अवधान द्यावे. आहो आळूमाळू अवधान द्यावे, येतुलेने आनंदाचे राशीवर बैसावे. बाप श्रवण इंद्रिया दैवे घातली माळ. बाप बापरे बाप, मला काय काय ऐकायला भेटतंय. श्रवण इंद्रियाला दैवयोगाने माळ घातली. जे कधी ना ऐकायला भेटणार ते ऐकायला भेटलं. इथे शेवटच्या ओळीमध्ये, सेकंड लास्ट ओळीमध्ये सांगतात पहिल्या ओळीचा संदर्भ कसा आहे, त्याचा पुरीपूर्तता. ते प्रस्थान आहे आणि जाग्यावर भेटल्याचं. तो माणूस म्हणतो बाप रे बाप, हे म्हटलं ते एकदा ऐका. आळूमाळू किंचितचं लक्ष द्यायचं, किंचितचं, तरी पण तुम्ही एवढ्या लाभाचे गोसावी होणार. इथं स्टार्ट सांगितलं असं ज्ञान आहे. ते घेत का नाही, घेतलेल्यांची काय, न घेतलेल्यांची काय. बरं, काही निघालेत मार्गस्थ झाले, ते कुठं जाऊन अटकले. कोण स्वर्गाला जाऊन अटकलं, कोण चंद्रलोकाला जाऊन अटकलेले, कोण पुन्हा जन्ममृत्यूच्या वेचात फेऱ्यात येतोय. पण शेवटपर्यंत सगळं फायनल ज्ञान सांगितलं. तुला काय करायचं आहे. जसं दुकानदार आपण कपडे घ्यायला गेल्यानंतर तो भरपूर दाखवतो, त्याच्यातलं आपल्याला जे पसंत पडतं ते आपण घेऊन येतो. तसं तुम्हाला जे, आणि ते पसंत आपल्याला काय पडणार, आपल्या योग्यतेनुसार, आपल्या खिशाच्या अंदाजानुसार आपल्याला पसंत पडतं. इथे सुद्धा आपली बुद्धी असावी लागते. ते काल मला तुम्ही स्टेटसमध्ये ठेवलेलं, मी ते चोरलं तुमचं. अशी चोराचोरी चालू आहे. ते म्हणले भगवान को वही ढूंढने निकलते जिने भगवान खुद ढूंढता है. तो आपल्याला शोधत होता म्हणून आपल्याला इकडून हुंकार. आपण जसं म्हणतो कोणी आठवण काढली माझी, मला गुचकी लागली, तसं त्याने आठवण काढली म्हणून आपल्याला त्याची. आईने काढली काय, मंडळीने काढली काय, मुलांनी काढली काय, भावानी काढली काय. हा कधी आठवण काढतोय, पहिली त्याची आठवण तिकडं कोणीतरी काढली. तशी देवाने आपली आठवण काढली म्हणून आपण इथे सगळे बसलोय. जर देवाच्या डोक्यात आपण नसतो तर आपण इथे नसतो, आपण कोणत्या तरी दुसरीकडेच असतो, आहे की नाही. त्याप्रमाणे इथे 34 नंबरच्या श्लोकमध्ये सांगतात की तुम्ही जी गोष्ट करणार ती पूर्ण होणार. ते म्हणतात बघा, त्याच्यामध्ये कालच्या ह्याचं सांगितलं तुमच्या समिधा, यज्ञ, परत त्याच्यामध्ये टाकणारे सगळं तूप वगैरे सगळं. आणि तूप महत्त्वाचं सांगितलं, तूप. आणि तूप म्हणजे अज्ञान. आणि ज्या दिवशी त्या यज्ञातलं तूप संपलं म्हणजे यज्ञ संपला. तसं तुमचं आपल्या यज्ञातलं काय संपलं का, अज्ञान संपलं का आपला यज्ञ पूर्ण झाला. आणि अज्ञान घालवण्याची शास्त्रे आहेत ही, का ज्ञान मिळवण्याची शास्त्रे आहेत ही. जेवढी शास्त्रे आहेत अवघीच शास्त्रे, अविद्या विनाशीची पात्रे. मग ती भगवद्गीता असली तरी, इतर शास्त्रांपेक्षा त्यांनी याला किंमत दिली, तरी पण अवघीच शास्त्रे, अविद्या अविनाशाशी पात्रे. वाचून होती स्वतंत्र आत्मबोधे. हे वाचून आत्मज्ञान नाही होत याच्यामुळे. तर हे काय करतं, आवरण दूर करतं. आणि त्यातल्या त्यात इतर जर ग्रंथांना जर कोणाचा दाखला पाहिजे असेल तर गावातला पाटील, सरपंच जाणता, तसं या सगळ्यांमधली जाणता काय, भगवद्गीता, तिच्याकडे यावं लागतं आणि मग ते फायनल केलं जातं. अशा प्रकारचं सर्व. तो यज्ञ करता ब्रह्मच आहे. त्याच्यामध्ये जो ब्राह्मण आहे तो ब्रह्म आहे. सर्व गवताची काडी ब्रह्म आहे. पण हे कळायला तेवढी त्याची पुण्याई असावं लागेल. आणि त्याला परमात्म्याला आकारात समजणं, स्वतःला देहबुद्धिवान समजणं आणि परमात्म्याला आकारवान जगत समजणं, हेच मुळात पाप आहे ते म्हणतात.
ते पाप गेलं पाहिजे. आणि ते पाप घालवण्याचं इथे अजून आता ओवी आठवली की याच्याबद्दल काय म्हणतात, ही ज्ञानेश्वरी कशासाठी वाचायची, कशासाठी? एथ अविद्या नाशू हे स्थळ, अज्ञान जाणारं स्थळ ज्ञानेश्वरी. मोक्ष पादानं पळतो. ज्ञानेश्वरी आळंदीत नसलं तरी चालेल, तो पार तुर्कस्तानमध्ये असेल ज्ञानेश्वरी वाचत असेल तर त्याला तिथे ज्ञान होईल, अशी हिची ताकद आहे. काय जनाबाईचे काल वाक्य वाचता वाचता सहज कळालं, कधी कळेल एखाद्या ओवीचा अर्थ. ज्ञान होय अज्ञानाशी ऐसा वर त्या ठिकेशी. म्हणजे जरी तुम्हाला काही कळत नसेल तर ज्ञान होईल. कोणाला? अज्ञानाला. अज्ञानाला ज्ञान होईल असं त्याच्यामध्ये असंच उकल झाली ना काल. अज्ञानाला ज्ञान होऊ शकतं अशा प्रकारचं. त्याप्रमाणे हे म्हणतात परमदेव जो नारायण त्याच्याशी एकरूप होऊन चिंतन करणारे, परमदेव जो नारायण त्याच्याशी एकरूप होऊन चिंतन करणारे जे लोक मला सर्व प्रकारे उपासितात, त्याच्याशी एक जीव चिंतन होऊन करून भक्ती करणारे मला सर्व प्रकारे उपासतात, त्या सतत ध्यान करीत असलेल्या विरक्तांचा योगक्षेम मी वाहतो. याचा आपल्याला इनडायरेक्टली अनुभव आहे, डायरेक्ट नाही. कारण अजून आपला पूर्ण भरवसा देवावर नाही. आज आपण या स्टेपला आहेत ना, प्रत्येक गोष्टीत व्यावहारिक असो, पारमार्थिक असो, शारीरिक असो, तरी आपल्या पाठीमागं तो आहे. इनडायरेक्टली योगक्षेम मला तर तुमच्याकडे बघितल्यावर आठवलं, परमार्थिक असो, व्यावहारिक असो, नाही तर शारीरिक असो. तुम्हाला डॉक्टरांनी किती 2006ला काय सांगितलं होतं? 2-3 वर्षच तुम्ही चालू शकता. 2006ला सांगितलं ना, आता 2023. हां, हा तर बोनस चालू आहे त्यांना. हा बोनस कोणता? जे सतत ध्यान करीत असलेल्या विरक्तांचा. आणि कसं वागायचं ते यांच्याकडून शिकायचं. नांदे बाबा, अरुण बाबा, नाना, ते येडगे बाबा. ज्ञान झालं तरी नॉर्मल आहेत, आणि ज्ञान ज्याला झालं नाही तेच फडफड करतं. ज्ञान झालेलं शांत राहत असतो. त्या विरक्तांचा योगक्षेम मी वाहतो. आपल्या अनुग्रहाच्या पुण्याईवर आहेत आपण. 15-20 वर्ष झाले नानांना जे भेटलेलं आहे बोनस, आपल्याला जे मिळालेलं. आणि कोरोनामध्ये वाचवले कशासाठी माहिती का देवानी? हे समजून घेईल असं मला वाटतंय. असं कोण म्हणतोय? जसा डॉक्टर शेवटपर्यंत सोडत नाही प्रयत्न, ह्याला मी वाचवणार, तेव्हा डॉक्टर म्हणतो, देव पण म्हणतो, तशी तर यांनी लई नाटकं केलेली आहे, मला सगळं माहिती आहे, पण मला असं वाटतंय हे शेवटच्या क्षणाला तरी समजून घेतील. हां, त्याच्यासाठी ते म्हणतात जो सतत ध्यान करतो त्याचा योगक्षेम मी वाहतो. कोणता कोणता? इत्तिंभूत. तुम्ही म्हणणार फक्त पारमार्थिक का? नाही, हे वाक्य काय सांगते? पोटी भार वाहे त्यांचे, पोटी भार वाहतो त्यांचं. ज्या आईने ज्या बाळाचा हे घेतलेलं आहे, वागवलेलं आहे 9 महिने, त्यावेळेला ती त्याच्या सगळ्या गोष्टीची काळजी घेते, सगळ्या. आता आमच्या आईकडे थोडे पैसे होते तरी ती म्हणली बाबा वाट आहे, दिवस आहे, तेच वाट चालव. लगेच फटाफट पैसे काढले बँकेतले, पोस्टातले, मला देऊन टाकले. कारण शेवटच्या क्षणापर्यंत ते मदत करत असतो. नवे आपण अजून एक व्यवहारात ऐकलं की एका मुलाचं मुलीवर प्रेम होतं, तिने सांगितलं तुझ्या आईचं काळे जाणून दे, मग मी तुझ्याशी विवाह करीन. त्यांनी काढून दिलं, ती गेली तरी त्याला ठेस लागली अति स्पीडमध्ये जात असताना. तो हातपाय त्याचे जरा लटलट कापल्याने पडला, तरी ते काळीच काय म्हणतोय, बाळा तुला लागलं तर नाही. म्हणजे पोटी भार वाहे. त्यांच्याही पेक्षा संत मायबाप आपली काळजी घेतात. आणि तो विरक्तांचा मी योगक्षेम वाहतो. विरक्त कधी होतो माहिती आहे का माणूस? ज्ञान होईल तेव्हाच विरक्त होईल. आणि त्याच्या अगोदरचा विरक्त आहे ना, तो आंधळ्या गरुडा ते पांखा हाती, त्या का कवने का उपयोगा जाती. ज्ञान झाल्यानंतर विरक्त होणार तेव्हा त्याला यथासंग कळणार आत्मा काय, अनात्म काय, शाश्वत काय, नाशिवंत काय. नाशिवंताला चिटकूच शकत नाही तो. कोण? विरक्ती झाली त्याला. आणि जरी तो चिटकलेला दिसतोय, समजायचं अजून कसर आहे, पूर्ण विरक्ती झालेली नाही. अहो तुम्ही केलं तरच होणार आहे का नाही? धावपळ आपण केली तर घर दार बाय मुलांचं शिक्षण, आईचं डॉक्टरी वगैरे हे सगळं आपण धावपळ केलं तरच होणार आहे का नाही? हां, त्याच्यावर सोडलं तर होईल, पण त्याच्यावर सोडत नाही लवकर. आपण सोडायचं कधी त्याच्यावर? हां, अहो आपण काहीच करत नाही, आपल्या हातातच नाही काय, पण तरीसुद्धा आपल्याला त्यामुळे त्याचा योगक्षेम मी चालवतो. आणि हे पण चॉकलेट दिलेले, फूस लावलेली आहे आपल्या. कोणाचं योगक्षेम आणि कोण करणार? ज्या दिवशी त्याला भक्ताला कळतं ना वैराग्याला पण ओलांडून जायचं आहे, म्हणून ही साधकासाठी वैराग्यसुद्धा ज्या दिवशी संपतं, केव्हा? सरसकट ब्रह्म आहे
हे कळाल्यानंतर त्यावेळेला वैराग्य शुद्ध राहत नाही. वैराग्याची तोपर्यंत गरज आहे तुम्हाला, आपल्याला कुठपर्यंत ज्ञान होत नाही तोपर्यंत. विवेकाची कुठपर्यंत गरज आहे? ही वादग्रस्त विधान आहे, याच्यावर ऑब्जेक्शन होऊ शकतंय. विवेकाची गरज आहे तोपर्यंत कुठपर्यंत? सारासार दृष्टी दिसतंय तोपर्यंत. सार बी दिसतंय ना आसार, सरसकट जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे, त्याला विवेकाची गरज नाही. तो स्वतःच विवेक आहे, तो स्वतःच परमात्मा स्वरूप आहे, त्यामुळे त्याला गरज नाही. हे पहा, जे आपल्या चित्ताने सर्व हे श्लोक आपण वाचला होता. आता पुढचा श्लोक वाचायचा 23 नंबरचा. काल आपण इथपर्यंत आलो होतो, श्लोक क्रमांक 23 वाचतोय. जे दुसऱ्या भक्तांचे, जे दुसऱ्या देवांचे भक्तही श्रद्धेने युक्त होऊन त्या अन्य देवतेंची पूजा करतात, ते सुद्धा हे कुंती पुत्रा माझी सेवा करतात, पण त्यांना कळत नाही. ते माझेच अज्ञानाने पूजन करतात. कोणालाही तुम्ही बसले तरी कोणाला बसताय? मूळ पुरुषालाच बसताय, कारण ती सेवा त्याच्यापर्यंत जाते. तुम्ही जरी काळूबाई म्हटले, खंडोबाबा म्हटले, म्हणून आपल्या वारकरी संप्रदायातले दत्त जयंती साजरी करणार, कृष्ण जन्म साजरा करणार, राम जन्म साजरे करणार, हनुमान जन्म साजरे करणार, कोणताही असला तर ते साजरा करणार, कारण त्याला माहिती आहे त्याच्या मूळ स्वरूपापर्यंत जर गेलो तर तोच आहे. जसं तुम्ही मगाशी म्हणले ती वैजयंती माळ कोणाकडे? एक भगवान श्रीकृष्णाकडे आणि एक विष्णूकडे. तर काका काय म्हणतात? तेच तेच कोणी कोणी माळ घालायची वैजयंती? आता तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे. कोणी कोणी घालायची? भगवान विष्णू एक घालतात आणि भगवान कृष्ण एक सांगतात. बाकी कोण कोण घालू शकतं? तुम्हालाच मी विचारतोय प्रश्न. बाकी कोण कोण घालू शकतं? बाकी सगळेच घालू शकतात, कारण आपल्या बाबांनी सांगितलं विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम. बघा, मग ह्या स्टेप कुठपर्यंत आहेत? जोपर्यंत पुरं ज्ञान होत नाही तोपर्यंत. बघा, त्या प्रश्नातून उत्तर आपल्याला भेटले. कोणी घालू शकतो? कोणीही नाही घालू शकत. जो विष्णू आहे किंवा जो श्रीकृष्ण आहे तोच घालू शकतो. बघा, तेही पूजन करतात, पण अज्ञानाने दुसऱ्या देवाचं करतात असं वाटतंय, आणि हेच तेवढं चुकतं त्यांचं. बाकी काही चुकत नाही. पूजा अर्चा पण ॲक्युरेट करतात, पण ते समजतात कोणाचं करतोय? दुसऱ्या देवाचं करतोय. आणि वास्तविक कोणाचं करतोय? तो मुळाचंच करतोय. आता उपयुक्त संप्रदाय खेरीज, बघा इथे वाक्य आहे. बघा, आता मला कधी कधी आठवण येते, दादांना आमच्या घरी आले ना तर जेवढे बाबा येतात त्यांच्याशी लय आमच्या चर्चा होतात. आणि तुम्हाला सांगतो अजून, जेव्हा बाबां तुम्हीच एकटे असणार तेव्हा त्या एक वेगळ्या चर्चा असणार आहे तुमच्या आपल्या, म्हणजे त्या विचाराची माणसं असेल तेव्हा. हां, आणि मिक्स असली तर तुम्ही आपण भेटल्यानंतर एकमेकांनी काय बोललं पाहिजे. आता ह्या जर एकमेकाला भेटलं तर यांनी विचारलं पाहिजे तुम्ही असा मेनू कसा करता, तो मेनू कसा करता, हे कपडे साडी कशी आहे, ती साडी कशी, अशा चर्चा करायच्या. आणि आपण भेटलो काय करायचं, कसं काय भाडे चालले, धंदे चाललेत, आणि हेच धंदे करीत आपण आत्ता इथपर्यंत आलेलो आहे. आता देवाविन काही विषय येतो त्यांचा, हरी बोला नाही तरी बोला. बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीव भावे, आहे का ना? पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी, जीवे भावानी. जीवावर जेवढं प्रेम करतो त्याचा भावाप्रमाणे त्याचे करायचे. मग त्याला तर त्या दादा म्हटले, मी म्हटलं दादा हे असं कसं, ते कसं, ते माणसं अशी का करतात, ते तशी का? ते म्हणतात नाही का ज्ञानेश्वरी सरलं. आता अनेकही संप्रदाय बाकीच्यांना त्याच्यात पकडले, आणि हा मुख्य यांनी काय केलंय, साखरेबाजा बाबांनी कोपऱ्यात अर्थ केलेले. उपयुक्त संप्रदायाखेरीज अज्ञानी उपासकांचे संप्रदाय. उपयुक्त वर सांगितल्याप्रमाणे सोडून बाकीचे जेत. आणि आता अनेकही संप्रदाय परी माते नेनती समवाये, मला ओळखत नाही, समवाये समष्टी रूपाने सर्व व्यापक रूपाने न ओळखणारे, जे अग्नी इंद्र सूर्य सौमाये म्हणून यजती, ते अग्नीची उपासना करतात, इंद्राची करतात, सूर्याची करतात आणि चंद्राची उपासना करतात. आणि ते करत असताना त्यांना खरं ओळख कोणाची करतात? उपवास करतात, त्यांचं भक्ती करतात, माझीच करतात, पण ते वरच्या काय भुललासी वरील या रंगा. बघा, आता उपयुक्त संप्रदाय खऱ्याच अज्ञानी उपासकांची आणखीनही संप्रदाय आहेत, पण ते मला सर्वत्र व्यापक रूपाने जाणत नाहीत. तर फक्त अग्नी इंद्र सूर्य चंद्र म्हणून भेद बुद्धीने यजन करतात. ही ओळ घ्यायची. हां, ते त्यांचे पूजनही कालचे काय कुठपर्यंत घेतले सांगितलं होतं ना, 43 पर्यंत घ्यायचे सांगितले होतं. बघा, आता ही पण घ्यायची कोणती. आणि ते त्यांचे पूजनही खरोखर माझेच होय. कोणत्याही देवाची उपासना करा, ते त्याचीच करतोय आपण, हे आपल्याला कळालं पाहिजे.
त्याची सेवा करतोय, कोणत्याही देवाची. आणि कोणत्याही माणसाची सेवा केली तरी आपण त्याचीच सेवा करतोय. जनावराची केली तरी, हे आपला संप्रदाय सांगतो कर्मकांड. कुत्र्याला नैवेद्य दिलाय म्हणजे कुत्र्याला नाही दिला, हा देवाला दिलाय. पण आपण जर त्याला कुत्रा पाहतोय म्हणजे मग समजायचं आपण एक तर माणूस नाही तर आपण पण त्याच लेवलचे. कारण आपण काय पाहतोय, फक्त आकार पाहतोय का नाही. त्याप्रमाणे त्याचे पूजनही खरोखर माझेच होय, कारण त्या सर्व रूपांनी मीच एक. बघा, कारण त्याचे पूजनही खरोखर माझेच आहे, कारण या सर्व रूपांनी मीच एक भरून राहिलेलो आहे ना. प्रश्नचिन्ह, उद्गारवाचक आहे ना. सर्व रूपांनी मी व्यापक भरून राहिलो आहे ना. कोण उत्तर देऊ शकतं याचं? ज्याला जाणे तोच म्हणू शकतो. बरोबर आहे, त्यालाच कळू शकतंय. नाही तर तो म्हणे कसं काय सगळं बसले. बरं आहे, बरं का, ते ना ज्ञानेश्वर महाराज आहे, तुकाराम महाराज आहे, त्यांनाच कळेल. आता आम्ही सकाळी नेरूळला गेलतो, पोरं आली होती यांच्यापेक्षा बारकाली, आणि वही आणि पेन घेऊन. आणि नंतर जाताना एक पोरग याच्याच एवढं, ते जाताना मला विचारते, महाराज तुम्हाला एक विचारायचे. बस बस म्हणलं, शेजारी बस. आपण बाराजाकडे गेलो असतो का? आता मी पण होतो बाबांबरोबर, मोठ्या बाबांबरोबर जायचं म्हणजे भीती वाटायची असं. तर तो पोरग म्हणला, मी असं ऐकलंय का तुकाराम महाराज म्हणतात आयुष्य जातं तेव्हा ज्ञानेश्वरी समजते. बाप रे. मी म्हणलं बरोबर आहे. जास्त, याचा अर्थ त्यांना असं सांगायचं आहे, जास्त अभ्यास करावा लागतो तेव्हा चांगले मार्क पडतात. तर तो लिहून घ्यायला लागला. तर त्याची आई येऊन त्या मला सांगते, त्याला हेही सांगा की जास्त मस्ती करायची नाही. मी म्हणलं हेही सांगितलं तुकाराम महाराजांनी, जास्त मस्ती करायची नाही. त्याची आई म्हणली लिहून घे लिहून घे. तो म्हणतो ते माहिती होली मला. बघा, म्हणजे काय त्या पोराची उंची असेल त्याला समजून घ्यायची. ते खरोखर एक रूपाने, म्हणून कारण की या सर्व रूपांनी मीच एक भरून राहिलो आहे ना. तेव्हा लहान मुलाला कळालं ना, आपल्याला कळालं पाहिजे का. परंतु ती त्याची भजन पद्धती संप्रदायपूर्वक सरळ नसून चुकलेली आहे. हे कोणाला सांगू शकताय तुम्ही? सांप्रदायिक लोकांना सांगू शकताय. तुम्हाला कसं काय, तुमच्या दातातलं गेलं नाही, काल लागले लगेच झाले, तुम्ही संप्रदाय चुकले. अजून याला एक ओळ आहे 18व्या अध्यायातली, तैसा गुरु प्रसन्न होय. अहो दिलं तरी कळत नाही, अशी मंद डोक्याची आहेत. कसं काय कळत नाही? कळत नाही आपण कोणत्या क्षेत्रातले आहेत. हां, तैसा गुरु प्रसन्न होय, शिष्य विद्याही किरलाय, परी ते फळे संप्रदाय उपासल्या. संप्रदायाची उपासना, हां, पार मी म्हणून स्थूल म्हणले तरी चालेल, स्थूल केली तरी वाया जात नाही. भजन पद्धती संप्रदाय पूर्वक सरळ नसून चुकली आहे. दुसरी, तेही कीर मातेही होय, त्यांची सगळी भजनं मातेही होय. का जे हे आगवे मीचे आहे, सगळं काय आहे मीचे. तुम्ही कोणालाही भजलं तरी. म्हणून नामदेव महाराजांनी कुत्र्याला जरी दिल्या तुपाच्या वाटी तरी ती देवालाच दिलेली. काय ते म्हणतात, कोरड्या रोट्या का खाशी जगत देठी. हां, म्हणजे तूप लावून खा. का जे आघवे मीचे आहे, परी ते भजती उजरी नव्हे विषम पडे. विषमतेने, उजरी नव्हे म्हणजे सरळ नाही. भजती दोन, भजनाची सरळ पद्धती नाही. आणि तीन, वाकडी विषमतेने बसतात. पाहे पा शाखा पल्लव रुखावे, हे काय म्हणते नव्हती एकाची बीजाचे, परी पाणी घेपे मुळाचे, ते मुळेच घापे. बघा, सगळ्या झाडालाच पाणी घालायचं. मग तुम्हाला शेंड्यालाही पाणी घालायचे. झाडाच्या शेंड्याला कसं काय घालणार तुम्ही? शेंड्याला पाणी झाडाच्या कसं काय घालणार? झाडाच्या शेंड्याला पाणी मुळाला घातलं काच भेटल. हां, तुम्ही त्या शेंड्याला पाणी घालायला जाता म्हणजे हे सगळे देव कुठचे आहेत? शेंड्यावरचे आहेत. यांना पाणी पोचायचं नाही. हां, आणि त्यांना तुम्ही जरी त्यांच्यावर मारलं ना, त्यांचं पूजा जरी अर्चा केली तरी त्यांना भेटायचं नाही. ते बाजूच्या झाडावर जाऊन पडल. त्यांच्या मुळालाच टाकलं तर त्यांना भेटेल. पहा, ही पण ओळ घ्यायची. हां, हे पहा अर्जुना, हे पहा, वृक्षाच्या शाखा पाने वगैरे ही एकाच बीजापासून उत्पन्न झालेली नव्हती काय, परंतु पाणी घेणे हे मुळाचेच काम असल्याने जे पाणी घालावायचे असले ते मुळाशीच घातले पाहिजे. म्हणून देव म्हणतात तू कोणत्याही देवाला बजू नको, त्याच्यासाठी जो मज होय अनन्य शरण, तयाचेच मी, मला शरण आला पाहिजे. ही त्यावेळेला जेव्हा देव बोलले असतील भगवान श्रीकृष्ण एखाद्या माणसाला, ए भजायचं असेल तर मलाच भज, लोक म्हणले असेल फारच हुशार माणूस दिसतोय. कारण ते पाहतात काय, म्हणून अवजंती मामुडा परत, ए मला माणूस समजू नको हा तू. हे वाक्य आहे दुसरं.
कारण ते म्हणतील हा म्हणतो मला बस कृष्ण, तू आमच्यासारखा माणूस मला माणूस समजू नको. मला माणूस समजशील तर तू मूढमतीचा आहे. ते म्हणतील अजून तू शहाणा, म्हणजे मग मी मूढमतीचा नको ठरायला म्हणून मग मी बोलतो काय तू देव आहे म्हणून, ठीक आहे नाही. किंवा 10 इंद्रिय जरी एकाच देहाची आहेत आणि त्यांनी सेवन केलेले विषयही जरी एकाच ठिकाणी एकाच भोगत्यास पोचतात. बघा उत्तम प्रकारची पक्वान्य करून ती कानात कशी भरावीत हे एकच आहे ना आपलं. मग इकडे होले आणि इकडे होल, मग इकडून पाठवण्यापेक्षा आज आपला विचार बदलला, इकडून पाठवायचा. बनेल जमेल का नाही. आणि फुले आणून ती डोळ्यांनी कशी बांधावी आणि फुले आणून ती डोळ्यावर कशी बांधावी याचं काम आहे का. फुलाचा सुगंध घेणं याचं आहे, किंवा पाहणं सुद्धा डोळ्याचं आहे पण ती लांब जवळून नाही. तर तेथे अन्न हे तोंडानेच सेवन केले पाहिजे आणि सुवास तो नाकानेच घेतला पाहिजे. त्याप्रमाणे माझे भजन पूजन करावयाचे ते माझ्याच भावनेने करावयास पाहिजे. एरवी मला न जाणता जे भजन करणे ते काहीतरीच भलते असून, बघा म्हणून ते काय म्हणतात मातेने भजून ते वायाची का आण, म्हणजे काय नु काय करतोय हा. जर आपण त्याला म्हणलो एखाद्याने विचारलं हा किती मन लावून भक्ती करतोय, पहार उघडा बंबन वगैरे देवाची पूजा करून घामाघूम झालाय, आणि जर दुसरा माणूस म्हणला आपल्याला काय भक्ती करतोय, आणि जर आपण त्याच्या शेजारी उभा राहून म्हणलं काय नु काय करतोय हा कळत नाही, ते म्हणे हे चक्रम आहे का काय एवढं पाहतोय. हा तसं त्यांचं बोलणं. हे कोणत्या दृष्टी बोलतात, हे वरकांती आहे. एरवी मला न जाणता जे भजन करणे ते काहीतरीच भलते असून व्यर्थ होय. मग याने बघा मज्ञबाबांचं वाक्य आठवते का बघा मला सांगा. म्हणून कर्म करण्यास आचरण्यास ज्ञान ही दृष्टी आहे तर ते ज्ञान निर्दोष असे झाले पाहिजे. मज्ञबाबाचं वाक्य सांगू शकता. अज्ञानात केलेला परमार्थ तो सुद्धा कसा आहे प्रपंचच आहे, आणि अज्ञानात केलेला प्रपंच अज्ञानात केलेला परमार्थ तो प्रपंच आहे, आणि ज्ञानात केलेला प्रपंच सुद्धा परमार्थ स्वरूप आहे. बघा काय फक्त दृष्टीच बदलायची, बाकी काहीच बदलायचं नाही, आहे तसंच राहायचंय. पूर्ण श्लोक घ्यायचा. आज लय आनंद झाले म्हणले काय विषय चाललेत ज्ञानेश्वरीमध्ये आपल्याला बजाव. श्लोक क्रमांक 24. कारण मी सर्व यज्ञाचा देवता रूपाने भोगता आहे. सगळ्याचा उपभोग कोण करतोय, तोच करतोय. आपण खाल्लेलं अन्न तोच उपभोगते, अन्न तोच. आता हे समजण्यासाठी म्हणून परत 100% साधकासाठी सांगण्यात आलेलं आहे काय की मी ईश्वर आहे. नाहीतर त्याला जोपर्यंत वाटत नाही मी ईश्वर आहे तोपर्यंत देव सांगतो मी ईश्वर आहे. एक दिवशी हा म्हणणार आहे देवा तू एकटाच ईश्वर आहे काय रे, म्हणा आम्ही कोण आहे, असं अर्जुनाने 6व्या अध्यायात प्रश्न केला. मग ते ध्यानधारणा करून ईश्वर स्वरूप होतात. बघा का अर्जुनाचे प्रश्न. आणि मग ते अशी उपासना करतात हठयोगानेच्या साह्याने, आणि मग ते ईश्वर स्वरूप होतात. देवा ते ईश्वर स्वरूप होतात, त्याच्या अगोदर पहिले ते कोण असतात. म्हणला देव म्हणला मला शेंडे लावतो तू. असं हुशार झालं ना आपण असं बाबाला बोललं बाबाला आनंद वाटेल की नाही का राग येईल. आनंदच वाटला पाहिजे बाबाला. तेव्हा आडवा प्रश्न नाही विचारायचं मला, असं नाही म्हणले बाय बाबा. म्हणजे बाबाला वाटणार पटलं पठ्ठ्याला कळालं. कारण मी सर्व यज्ञाचा देवता रूपाने भोगता आहे व प्रभूच आहे, पण अन्य देवांचे भक्त मला अशा तात्विक रूपाने जाणत नाहीत. कोणत्या रूपाने जाणत नाहीत, तात्विक. म्हणून मुख्य उपफलापासून च्युत होतात. साहेब 24चा अर्थ वाचा. त्यांनी यथार्थ रूप सांगितला. आणि ते बघा वो श्लोकामध्ये न तू मामाभिजानंती तत्वे नात. बघा श्लोक क्रमांक 24ची शेवटची टूक तत्वे काय आहे ते. तत्वाने मला जाणत नाही. आता याच्यात साखरे बाबा अजूनच यथार्थ लवकर कळत नाही पण तत्व कळणार. ते काय म्हणतात म्हणून मुख्य फलापासून च्युत आहेत. कारण का अशा तात्विक रूपाने ते मला जाणत नाही. आता आपण सगळे जगत देव हे म्हणतोय, हे तात्विक रूपाने म्हणतोय का स्थूल रूपाने म्हणतोय. तात्विक.
स्थूल रूपाने काय दागिने सोनं आहे आपण म्हणतो, हे तात्विक रूपाने म्हणतो. हा कापूस आहे हे तात्विक रूपाने म्हणतो. दिसतानी काय आहे तसे दिसतानी तसंच दिसणार आहे तसंच, पण आतून समजणार आहे याचं मूळ कारण काय आहे, मुख्य कोण आहे तो. तर प्रत्येक गोष्टीचा भोगता कोण आहे, परमात्मा आहे ते म्हणतात. बघा आता पुढे पाहूया. एरवी अर्जुना एरवी असे पहा की या सर्व यज्ञोपचार सामुग्रीचा माझ्या वाचून दुसरा कोण भोगताय. आता हे जे वाजतंय ना याचा उपभोक्ता पण तोच आहे, आणि वाजवण्याचं जे चाललंय ना ते तोच आहे, आणि ती साधन सामुग्री सुद्धा तोच आहे. पण आता कळत नाही म्हणून हा जे देवाला जे देवदेवता करतोय त्याचा भोगता मी. जोपर्यंत याला कळत नाही तो मी आहे तोपर्यंत त्याला तसं सांगायचं. एरवी असे पहा की या सर्व यज्ञोपचार सामुग्रीचा माझ्या वाचून दुसरा कोण भोगताय, मीच उपभोग घेतोय. आणि हे एक असं आहे, देव आपला उपभोग घेतोय का आपण देवाचा उपभोग घेतोय. ज्ञान विचारतं मी. आता इथे सांगतात एरवी या सगळ्या यज्ञाचा मीच उपभोगताय. तर देव आपला उपभोग घेतोय का आपण देवाचा उपभोग घेतोय. आपण देवाचा उपभोग घेतोय हे ज्ञान आहे. आणि जोपर्यंत पूर्ण ज्ञान ठसत नाही तोपर्यंत देव याचा सगळ्याचा उपभोगताय, देव याचा उपभोगताय. आणि मग तू कोण रे. नाही बाबा आम्हाला तसं काही सांगतच नाही. आणि आमच्या बाबांना माहीत असतं ना तर त्यांनी आम्हाला सांगितलंच असतं. पण ह्या बाबांनी सांगितलं तूच तो आहेस, जो उपभोक्ता आहे ना तोच तू आहेस. मी सर्व यज्ञांचा आधी आरंभ आहे व यजनाचा शेवटही मीच आहे. मी यज्ञाचा आधी सुरुवात आणि आरंभ, मूळ स्वरूप आरंभ आहे. आधी आणि आरंभ एकच अर्थ आहे. आणि यजनाचा शेवटही मीच आहे. भोगताही मी आहे, भोग्य वस्तू मी आहे. आणि अजून काय राहिलं, भोग, भोगता आणि भोग्य वस्तू ती पण मीच आहे. परंतु जे याज्ञिक बुद्धिमान असतात ते मला सोडून इंद्रादिक देवाला भजतात. पा काय हुशार आहे बघा. आता हे कसं बोलणे, तुले हुशार माणूस आहे का अनुग्रह घेत नाही, तुले हुशार आहे म्हणून घेत नाही. मी सर्व यज्ञाचा आधी आरंभ व यजनाचा शेवटही मीच आहे. परंतु जे याज्ञिक नाही, बुद्धिवान नाही, काय शिंदे, दुर्बुद्धिवान असतात ते मला सोडून इंद्रादिक देवाला भजतात. अशी पण दुर्बुद्धी ते म्हणा नको देऊ नारायणा. ज्याप्रमाणे गंगेचे पाणी घेऊन देव व पितर यांना उद्देशून तर्पण करण्याच्या नावाने पुन्हा गंगेतच अर्पण करतात. कोणला, तिकडं दिलंय का परत तिचंच तिला दिलंय गंगेला, तसंच त्याचंच त्याला देतोय. फक्त निमित्त कोणाला तरी असं आपण बहाणा केलेला आहे याला, पण देतोय कोणला, पितरांना देतोय किंवा सूर्याला देतो. असं जरी वाटलं तरी देतोय कोणला, ज्याचं त्यालाच देतोय. गंगेतून आलंय ते आरंभ पण, आणि शेवटचं वाक्य काय होतं, शेवटही मीच आहे. किती बारकावा आहे हा. ज्याप्रमाणे गंगेचे पाणी घेऊन देव व पितर यांना उद्देशून तर्पण करण्याच्या नावाने पुन्हा गंगेतच अर्पण करतात, त्याप्रमाणे ते माझेच मला देतात, पण निरनिराळ्या भावनेने देतात. एवढेच चुकते. मी खंडोबाबाला दिलं, हे काळूबाईला दिलं, हे दत्तांना दिलं, अमुकला दिलं, नाही तर दिलंय कोणाला, मला. कारण मूळ जाणत नाही ना. म्हणून मुक्ताबाईंनी चांगदेव महाराजांचं कान पकडून सांगितलं, म्हणे मुक्ताबाई ऐक चांग देवा खरे आणि रोकडे जगामध्ये ब्रह्म दिसेस उघडे. म्हणून पार्था ते कधीही माझ्या यथार्थ स्वरूपास पावत नाहीत, तरी ते मनात तर ते मनात ज्याची इच्छा धारण करतात त्या लोक विशेषाप्रत जातात. बघा मला वाटतं 28 नंबरचा किंवा याच्यातच आहे, 90 अग्निकुंडे बीजे घातले याच्यातच आहे ना. जे देवाची उपासना करतात ते देवा, बघ पुढेच आहे, कशाला जास्त लांब जायचं. पहा श्लोक क्रमांक 25. आता चाललंय ना पितर, ते पण आपण समजायचं पितरांना देतोय पण परमात्म्यालाच देतं. ही आपल्याकडं माणसं जेवायला आली तरी पण आपण कोणाला जेवण देतोय. आणि ब्राह्मणाला बोलवायचं पितरपाठाला किंवा काही कामाला, नाटक म्हणून नाही बोलवायचं. खरोखर तो प्रमुख आहे लग्नात, ब्राह्मण प्रमुख आहे ना, पण त्याचे गेले खेळणं. काका आंबा जरा बसा, काका यावरून, काका लय मध्ये लुडबुड नका करू, घ्या. काकाला नुसतं बोलवले नावाला, ते बी गरीब असतं म्हणते येड्यांच्या कुठं नादी लागता, घ्या आपल्याला दक्षिणा घ्यायची निघून जा. पण काही प्रामाणिक ब्राह्मण आहे ना, तुम्ही दक्षिणा देऊन पहा बरं. पण प्रामाणिक ब्राह्मण ही वेडा दिसतो, प्रामाणिक ब्राह्मण वेडा दिसतो. आणि जो चतुर असतो तो खिशातले बरोबर काढतो. हा
मी पाहिलं किती, मला जर भेटलं ब्राह्मण एखादं द्यायला, नको नको, मी याच्यासाठी नाही आलो, घ्या. साधी माणसं लय हुशार असतात बघा. ते म्हणतात ते इथपर्यंत सगळं घ्यायचं, तो पण श्लोक घ्यायचा, तर काय काय नाही घ्यायचं. हां, नंतर असं मला वाटतं ज्ञानेश्वरीमध्ये पारायण प्रत फक्त मार्किंग करून ठेवावं लागेल आपल्या. देवांमध्ये ज्याचे व्रत नियम किंवा भक्ती असते, देवांची जी भक्ती करतात ते देवास प्राप्त होतात. बघा, देवांमध्ये ज्याचे व्रत असते, देवांमध्ये म्हणजे कोणते? इंद्र चंद्र देव ब्रह्मादी करुणी संशयाची श्रेणी छेदिती ना, ते देव. देवांमध्ये ज्याचे व्रत नियम किंवा भक्ती असते, देवांची जी भक्ती करतात ते देवास प्राप्त होतात, म्हणजे चंद्रलोकाला जातील, सूर्यलोकाला जातील. पितृभक्त पितरास प्राप्त होतात. मोठ्यात मोठी जे पित्र घालतात ते कुठं जाणार? हा, तर त्यांना सोडवायचे खरं आपल्याला. हां, आपण त्यांना देत असताना सुद्धा नाथबाबांच्या घरी जेवायला आले होते पितृलोक जेवायला, आणि अंतेच लोक जेवायला आले त्या गल्लीतून जात असताना, आणि तुपाचा सुगंध आल्यावर त्यांनी नुसतं असं घेतलं, काय ब्राह्मण खातात? ते म्हणले या 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 बसा. आम्ही हा या घरात वाड्यात बसवले जेवायला, तेवढ्यात ब्राह्मण आली. आमचा अपमान, आमच्या अगोदर यांना. ते म्हणले अहो त्यांनी उष्ट केलं होतं. कसं उष्ट केलं होतं? सुगंध घेतला होता. मला आम्हाला नको शिकवू, चाललो आम्ही. जा म्हणले जातात. त्यांनी काय समजून दिले? ज्या वेळेला नाथबाबा बघा, त्या आपल्या शाळेत धडा होता, वाळवंटात अंतेजाचं पोरग तरफडत होतं, त्याला घेऊन गेले त्या वाड्यामध्ये तिकडं त्यांच्या. तर हे कोणत्या भावनेने गेले? चैतन्य स्वरूप आहे. तेव्हा ती लोक काय म्हणतात? बापरे, परमात्मा आमच्या दारात परमात्मा आला. तुम्ही जी दृष्टी समोर फेकणार ना, ती दृष्टी पुन्हा तुमच्याकडे येणार आहे. तुमचा भाव जसा असेल तसंच तुम्हाला ते समोरून रिप्लाय भेटणार आहे. पितरास प्राप्त होतात. भूतांची पूजा करणारे, भूतांची पूजा करणारे आहेत का? आहेत ना. 17व्या अध्यायात आमोशेच्या दिवशी प्रेतावर बसून पूजा करतात. प्रेतावर बसून भागवतमध्ये सांगितलं प्राप्त होतात. भूतांची पूजा करणारे, निया विनायक मातृगण याच्यात आले इत्यादी भूतगणाच प्राप्त होतात, हे की नाही. व माझी पूजा करणारेही मला प्राप्त होतात. मनाने वाचेने व सर्व इंद्रियांनी ज्यांचा भजन प्रवाह ओघ जो इंद्रादिक देवता देव मार्गाकडे देवता उद्देशाने आहे. बघा इथं क्लिअर करून टाकलं त्यांनी. कोणता? देव मार्गाने इंद्रादिक, इंद्र इत्यादी अधिक त्यांचे शरीर जाता क्षणी दिव्य शरीरधारी देवच होतात. ते कोण होऊन जाणार? देव होऊन जाणार. अशा अथवा श्राद्ध पक्षातील जी पितरांची व्रते आहेत, ती व्रते जे मनपूर्वक पाळतात त्यांना मरणोत्तर पितृलोकाची प्राप्ती होते. किंवा भूत वेताळादिक शूद्र देवता ही ज्यांची परमदैवते आहेत व त्यांनी घातक अशा जारण मारण साधना करताच तामस कर्मांनी उपासना केली आहे, त्यांना देहरूपी पडदा दूर होताच मेल्यावर भूत खेतादिक योनी प्राप्त होते. अशा प्रकारे ज्याच्या त्याच्या संकल्पप्रमाणे त्याची कर्मे त्याला फलद्रूप होतात. तुम्ही काय कर्म करता याच्यावर डिपेंड नाही आहे. तुमच्या डोक्यात काय चाललंय हे महत्त्वाचं आहे. तुमचं कर्म काय आहे त्याला महत्त्व नाही आहे. तुमच्या डोक्यात काय चाललंय, उद्दिष्ट काय. पोलीस कंप्लेंट करून तो मला याच्यापासून माझ्या जीवाला धोका आहे, तो चॉपरनी मला कापणार आहे असं बोललाय म्हणून पोलीस स्टेशनला जाऊन कंप्लेंट करतो. आणि जेव्हा आपल्या माणसाच्या पोटात दुखायला लागलं का आपण हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो, तेव्हा तो म्हणतो त्याचं पोट कापावं लागेल धारधार सुरीने. तो लिहून देतो कापा 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 कापा, म्हणजे काय झालं तर मी जबाबदार आहे, बिंदास कापा. आणि इकडं म्हणतो माझ्या जीवाला याच्यापासून, मग हाही कापणार आहे तोही कापणार आहे, पण दोघांच्या कापण्यामध्ये फरक आहे. तसं ते म्हणतात तुमच्या संकल्पाप्रमाणे त्यांची कर्मे त्यांना फलद्रूप होतात. तुमच्या डोक्यात काय चाललं हे महत्त्वाचं आहे. मग त्याच न्यायाने जे दृष्टीने मलाच पाहतात, बघा याच न्यायाने ते त्या लोकाला जातात. पितृलोकाचा पितृलोकाला, देवलोकाचा देवलोकाला. अजून काय सांगितलं? भूतखेताधिक उपासना, तो त्याच नियमाप्रमाणे जो माझी उपासना करतो त्याच न्यायाने तो मला येऊन पोहोचतो. बघा इथून पुढे आपल्याला घ्यायचं विचार करू. मग त्याच न्यायाने जे दृष्टीने मलाच पाहतात, कानांनी माझ्याच नावाचे वर्णन करतात, मनाने माझेच ध्यान करतात,
वाचेनेही माझेच वर्णन करतात. जनाबाईचा हा दृष्टिकोन होता. मी जे बी करते ते ईश्वराचं कार्य करते. नामदेव बाबांच्या घरची मी मोल करीन नाही, मी देवाचं काम करते या भावनेने करतात. मोठमोठ्या डॉक्टरांच्या समोर चोपड्या लिहिल्या आहेत, मानवसेवा हीच ईश्वर सेवा आहे. फक्त यांनी समजायला पाहिजे तेवढं पुढचंच वाक्य कट करणार त्यांच्यानंतर वाचताना, कारण नवीन येणार आहे त्याच्यासाठी मोडू नवे नाव. पण त्याच्या पुढे मानवसेवा हीच ईश्वर सेवा हे त्याला शिकवलं. पण ज्यावेळेला ते त्याच्या रोमात भिनलं जाईल तेव्हा तो समजणार मानवसेवा नाही करत मी, हां मी ईश्वर सेवाच करतो आहे की नाही. सर्वांगाने ध्यान करतात बघा, श्रवण करतात, मलाच पाहतात, कानांनी व माझ्या नावानेच वर्णन करतात, कानांनी माझ्या नावाचेच, हां बघा उलटं झालं. मग त्याच न्यायाने ते दृष्टीने मलाच पाहतात, कानांनी माझ्या नावाचेच वर्णन श्रवण करतात, मनाने माझेच ध्यान करतात आणि वाचेने माझेच वर्णन करतात. सर्वांगाने सर्व ठिकाणी मलाच जाणून नमस्कार करतात, सर्वांगाने सर्व ठिकाणी मलाच जाणून नमस्कार करतात. ज्यांनी दाने पुण्य वगैरे जे जे काही केले ते सर्व माझ्या उद्देशानेच केले असते. त्यांचा उद्देश काय बघा, मगाशी सांगितलं होतं संकल्प, त्याचं सोपं वाक्य काय आहे, सोपा अर्थ. दुसरं उद्देश, डॉक्टरचा उद्देश याला फाडायचा आहे आणि डॉक्टर त्या गुन्हेगाराचा उद्देश याला फाडायचा आहे. पण दोघांचा उद्देश फाडण्यापाठीमागे उद्देश काय, याला बरं करायचं आहे आणि याला संपवायचं आहे. तुमचा उद्देश काय, देवाच्या उद्देशी, देवाच्या उद्देशी जेथे जेथे भाव तेथे तेथे ठाव विश्वंभर. असं जेवढं घाईत बोलत तेवढं बरं आहे, म्हणजे पायात पाय गुटून पडला नाही पाहिजे माणूस. हळूहळू बोलायचं. हळूहळू कसं बोलायचं आहे, बोलून दाखव. देवाच्या उद्देशी जेथे जेथे भाव, हळूहळू तेथे तेथे ठाव विश्वंभर. तुम्ही ज्या ज्या पॉईंटला पाहणार तिथे लगेच नाही कोणती गोष्ट. व्यापारी जो येतो, गायांचा व्यापारी किंवा भाजीपाला जो असतो तो शेतातला, तो लगेच आल्या बोलतो काय, आपल्याला लय घाई, किती लवकर काय बोलतो. व्यापारी काय बोलतो तो सगळं पाहून घेतो, सगळ्या कडा वगैरे, आणि मग तो बोलतो. असं त्याचं सगळं जाणून मग बोलणं छान प्रमाणे उत्कृष्ट. ज्यांनी दाने वगैरे जे जे काही केले ते माझ्या उद्देशानेच केले असते. ज्यांनी माझे स्वरूप यथार्थ जाणण्याकरताच शास्त्राचे अध्ययन केले आहे. किती महत्त्वाचं वळ आहे. कशासाठी अभ्यास चालला आहे, पोट भरायला. शिकवलं बी असं जातं. आता इथून जाऊ दे, आता इथून एकदा शिकून तुम्ही सुटले का, कोर्स पुरा झाला का, मग बिंदास. कोण तुमच्याच गावचं बोललं होतं का यांच्या गावचं बोललं होतं काय माहिती. चांगलं तुमच्या गावचे बोलतात आणि बाकीचे यांच्या गावचे बोलतात. यांच्या गावचं म्हणलं आता पोरग आहे तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी शिकायला, आता झालं, आता त्याचं शेवटचं वर्ष आला म्हणजे 2-5 हजार माप त्याला आणीच जाईल, म्हणजे टेन्शन पिटलं कोणाचं, बापाचं आहे की नाही. हा कोर्स आहे, कोर्स. भक्ती क्षेत्र हा एक काय झालेला आहे, कोर्स आहे की नाही. कुठे गेलो होतो आपण, हां शास्त्राचा अभ्यास, बरोबर. मला वाटलं शास्त्रींकडे गेलो होतो काय, हा म्हणतो. म्हणजे चांगले ठरून मोठ्याल्या ऐंशीच भांडायचं नाही का. हां मोठ्याल्या ऐंशीच. पाटलाच्याच नादी लागलं का, पाटलाची जिरली म्हणजे अख्खा गावच येतोय मागं. हे इलेक्शनवाले कोणला जाऊन पकडतात, गावचा मुखिया कोण आहे त्याला हाताशी धरलं म्हणजे झालं काम. ज्ञानेश्वर महाराजांनी ही युक्ती चालवली. आज जेंटलमॅन कोण आहे भक्ती क्षेत्रात, ज्ञानेश्वर महाराजांच्या काळात कोण नावा रूपाला आलं ते जेंटलमॅन, नामदेव महाराज. बस त्यांनाच भेटायला जायचं. दुसरे हे चांगदेव महाराज, ठीक आहे. मग बडे के पीछे भागेंगे हम. इकडं विसोबा चाटी, तिकडं रामेश्वर भट्ट. आणि एक झालं का अख्खं गाव फिरलं. शेठ फिरले म्हणजे गाव फिरलं. सर्वांगाने बघा, ज्यांनी माझे स्वरूप यथार्थ जाणण्याकरता शास्त्राचे अध्ययन केले आहे. कुठून घ्यायचं आपलं चालू होतं,
हां 59 पासून मलाच पाहतात बरोबर, याच नाही आणि 59 पासून पुढे 58च्या पुढे कंस करायचं 59 पासून. ज्यांनी माझे यथार्थ स्वरूप जाणण्याकरता शास्त्राचे अध्ययन केले आहे. आपली ही वाचणं कशासाठी चालले आणि ऐकणं कशासाठी चालले? लोकांना दाखवण्यासाठी. आपल्याला कळून घ्यायचंय काय याच्यात गौडबंगाल, काय ज्ञानोबरायांची मेघ. आणि तुम्ही जेव्हा जास्त गाईला जसं वासरं सारखं डुसण्यात येईल तेव्हा ती पाणवणार आहे. तसं नाही, उभा राहिलो तो वासरू म्हणला मी पाणवतो तिला, नाही त्याला मेहनत करावं लागते, दमतं येते, तेव्हा ती पाणवते. बरं त्याची ओढ पण किती आहे. तुम्ही ते वासरू सोडवायला जा बरं, प्यायच्या वेळेला ते खुट्याला सोडताना ढिल्लं होतं का नाही, जसं आपण सोडायला जातो तसं जसं सोडायला जातो तसं टाईट होतं. तुम्ही पण देवाकडे तेवढ्याच उद्देशाने पळायला जाता आणि जेवढं सुटायला जातं तेवढे काय होतं तुम्ही टाईट होतं. तो असा गुंतवत जायला लागला का समजायचं आपल्यावर देवाची कृपा आहे आणि मोकळी जा 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 कुठं जायचं जा, समजायचं का आपल्याला काही एवढी सुट्टी बरोबर भेटलेली नाही. ज्यांनी माझे स्वरूप आणि रोज येणाऱ्यापेक्षा कधी तर येणारा तो समजायचा मास्टर आहे आपण या लिंकप्रमाणे, आहे की नाही. कारण ते बरोबर सगळं साधतात, दोन्ही ठाईल तुका नाही पडू देत चुका, आहे की नाही. ज्याने माझे स्वरूप जाणण्याकरता शास्त्राचे अध्ययन केले आहे. माझ्याच योगाने अंतर्बाह्य तृप्त आहेत. तृप्त जरी झालो आपण कशाने, संसाराने होणार आहे काही तृप्त. हय्यात गेली तर होणार नाही. सिकंदर बादशाचं उदाहरण ऐकता पार शेळमट झाल्या जिभा, आणि ऐकता कान शेळमट झाले आणि जिभा पण सांगणाराच्या शेळमट झाले, पण कळालं नाही. तृप्त जरी झालो तर ईश्वर प्राप्तीनेच होणार, एरवी नाही होणार. माझ्याच योगाने अंतर्बाह्य तृप्त झाले आहेत. ते ज्यास माझ्यासाठीच आयुष्य लाभले आहे. कशासाठी जगायचे साहेब पहिलेच कीर्तनाला अभंग घेणार होते, पहिला नाही घेतला त्यांनी, पण तो देवाने त्यांचं गाणं ऐकले, पार कोरोनात सुद्धा टच केलं नाही. कोणता अभंग घेणार होते साहेब तुम्ही? पहिलंच कीर्तन करायचं होतं म्हणले, अभंग घ्यायचा होता, तुम्ही विसरले पण मी विसरत नाही. हां आजी माहिती आहे तुम्हाला बाबा कोणता अभंग घेणार आहे? तापलो मी देवा करीता ही सेवा कुटुंबाची. त्यांचं खरं आहे ना. एकदम परफेक्ट आहे साहेब. ताई म्हणतात साहेब कीर्तनाला अभंग घेणार होते. गात्रे माझे पांडुरंगा जाऊ नको देऊ भंगा, कथेची सामुग्री देह अवसानावरी. गात्रे माझी पांडुरंगा जाऊ देऊ नको, आयुष्य करी उने परी आवडो मज कीर्तने. माझं आयुष्य कमी कर देवा, पण मला कीर्तनाची आवड राहू दे. मग देव त्याच्यासाठी, त्याचं जीवनच त्याच्यासाठी. तुका म्हणे आणि या वेगळे दुसरं काय माझ्या मनात आणू नको, माझं शरीर त्याच्यासाठी आयुष्य दे. कारण कथेची सामुग्री देह अवसानावरी. जर भक्ती क्षेत्रात नाचायचं तर हातपाय साबूत पाहिजे. आता आपल्याला पुढच्या वर्षी शाबूत भेटतील, कारण आपले इथं आपण लुळे पांगळे झाल्यावर मग भक्तीत जडजडून लागलेलो आहे. तर पुढच्या जन्मात आपल्याला ऋषीसारखं वैष्णवसारखं आयुष्य भेटणार. किती नाचणार तुम्ही बरं, किती नाचणार आहे बरं. बघा यांना किती आयुष्य गेलेले आहे का नाही. शिंदे बाबा आपली नावच पहिल तीराला पोचलेली, आता मग आपली पळापळी सगळी. पण तरी काय काळजी करायची कारण नाही. 1 तास उरला खटवांगरायाशी. इकडे आलो होतो का आपण? हां बघा, आयुष्य लाभले आहे ज्याने, ज्यास माझ्यासाठीच आयुष्य लाभले आहे. म्हणजे ज्याने आपले सर्व आयुष्य माझे साक्षात्कारात्मक आत्मतत्वाने ज्ञान संपादनासाठीच खर्च केले आहे. अशी गावाकडं काही माणसं भेटतात. 1-2% अशी माणसं इतकी प्युअर आहेत, त्यांच्या जीवावरच गाव गमजा करते. ज्या गावगुंड्या चालल्या त्या 2 चांगल्या महात्म्यांवर अशी कमी आहेत. बघा या ओळीचं आपण इकडे ओळी पाहू. ज्यांनी माझे यथार्थ स्वरूप जाणण्यासाठी शास्त्राचे अध्ययन केले. 1 नंबर 2 माझ्याच योगे अंतर्बाह्य तृप्त झालेले. जर तृप्त झाला असेल तर माझ्याच योगे. 2 3 माझ्यासाठीच आयुष्य खर्च केलेलं आहे. आणि त्याचं कंसात साखरे बाबा सांगतात, ज्याने आपलं सर्व आयुष्य माझे साक्षात्कारात्मक आत्मतत्वाने ज्ञान संपादनासाठी खर्च केले आहे. 61 क्रमांकाची ओळ आहे. जी मातेची अध्ययन केली, जे अंतर्बाह्य मीच झाले, जयाचे जीवित्व जोडले मजची लागी. बघा काय अर्थ काय त्याचा तिकडे साहेब? 61चा अर्थ. ज्यांनी माझे ज्ञान करून देणाऱ्या ज्ञानाचा अभ्यास केला, ते आत बाहेर माझ्याच योगाने तृप्त झालेले. हां
आपले आयुष्य माझाच लाभ होण्याकरिता खर्च करतात. बघा, आणि ती आत्मसाक्षात्कारात आत्मतत्वाने साक्षात्कार होण्यासाठी हे अजून ओपन केले, उकल केलेली त्याची मध्ये, आहे की नाही. आम्ही ज्या हरीचे दास आहोत ह्या हरिकीर्ती वाढवणारे आहेत, बरोबर ना. आणि त्यांचं म्हणणं काय, आम्ही ज्या हरीचे दास आहोत, हरिकीर्ती वाढवणारे आहोत, असे भूषण मिरवण्याकरता जे आपल्या अंगी अहंकार धारण करतात ते जगात एकमेव माझ्या लोभानेच लोभी आहेत. त्यांचा लोभ आहे वर्षासाठी, सर्व लोभ्या धन तैस्या परी आम्हा नारायण. अजून हरीचेच दास आहोत, हरिकीर्ती वाढवणारे असे भूषण मिरवणारे, भूषण मिरवणारे प्रमाण भूषण लेवती भूषणे, म्हणू हरीचे दासन लेवती भूषणे. किंवा अजून तुकोबरायचा असं म्हणणे, आम्ही कंठी मिरवा तो शिव्रत कर, त्याच्यातलंच आहे ना. हां, म्हणू हरीचे दास लेवती भूषणे, आहे की नाही. हां, करू हरिकथा लेवती भूषणे. किंवा अजून नामदेव महाराजांच्या मुलाचा पण असा अभंग आहे, नामदेव महाराजांच्या मुलाचा नारा. आमची हीच परंपरा विष्णुदास म्हणे विष्णुदास नामयाचा नारा, आमची हीच परंपरा. त्याची भूषण तो आणि अहंकार पण आहे त्याचा. आम्हालाच अहंकार आहे, पण अहंकार कशासाठी आहे, माझ्यासाठीच अहंकार आहे त्याचा. बघा, अहंकार वाहता अंगी आम्ही हरीचे भूषवाया लागी, जे लोभी एकच जगी माझे निलोभे. त्यांचा लोभ आहे पण माझ्यासाठी आहे. भूषण मिरवतात, माझंच भूषण मिरवतात. आणि अहंकार पण आहे त्यांना, पण माझ्याविषयी अहंकार आहे. आम्ही ज्याचे दास त्याचा पंढरीशी वास, हा पण अहंकार आहे. आम्ही लुंग्या सुंग्याचे दास नाही, आम्ही त्याचे दास ज्याचा पंढरीशी वास, अशांचे आम्ही दास आहे. 62 चालू ठेवायचे ना सगळ्या. माझ्यात प्राप्तीच्या इच्छेने जे सकाम आहेत, जरी सकाम असले, कामरहित, सगळ्या कामना अपेक्षारहित आहेत, अपेक्षेसहित आहेत. आपल्याला पंढरपूरमध्ये ना करायचंच एखादं काम, जागा घ्यायचीच, हे सकाम आहेत. आता हे झणझणे बाबा, घाडगे बाबा किंवा आळंदीमध्ये बाबांचे हे असेच आहेत काही सकाम. कशासाठी आहेत, इतरांसाठी सकाम दिसतात, पण स्वतःसाठी आहे का, दुसऱ्यासाठी. म्हणजे ज्यांच्या माझ्या प्राप्तीच्या इच्छेने जे सकाम आहेत, कामना सहित आहेत, ते कामना रहित नाही, पण माझ्यासाठी, देवासाठी. देवासाठी चोरी केली, देवासाठी खोटं बोललं तरी चालते, देव जोडे तरी करावा अधर्म. देवासाठी सगळं करायचं, अधर्म जरी केला तरी देवासाठीच केलेलं. माझ्या प्राप्तीच्या इच्छेने जे सकाम आहेत, त्यांना जर कशाची इच्छा असली तर ती माझीच आहे. त्यांच्याकडे जर काय आशा आहे त्यांच्या, तुकाराम महाराज म्हणतात, तुम्हाला वाटतं का आम्हाला अपेक्षा आहे तुमच्याकडून, आहे ना. म्हणवा हरीचे दास तुका म्हणे मज ही आस. हा, तशी यांना अपेक्षा असली तर कोणाची आहे, देवाविषयी. देव वसे चित्ती त्यांची घडावी संगती, ऐसे आवडते मना. देवा पूर्वावी वासना त्यांची पण आहे, पण त्यांची ही वासना आहे हरिजना सवे भेटी व्हावी, आणि न हो अंग संग तुटी, त्यांची पुन्हा ताटातूट नको होऊन देऊ, अशी त्यांची अपेक्षा. इच्छा असली तर माझी. ते मदविषयिक प्रेमाने सप्रेम आहेत, माझ्याबद्दल त्यांच्याविषयी प्रेम, म्हणून सप्रेम आहे. सप्रेम जय हरी आणि सप्रेम बे जय हरी. मदविषयिक प्रेमाने सप्रेम म्हणजे माझ्यासारखंच त्यांचं माझ्यावर प्रेम आहे. माझं जेवढं आहे त्याच्यापेक्षा त्यांचं माझ्यावर प्रेम आहे. जे माझ्या सगुण रूपाच्या ठिकाणी भुलून गेल्यामुळे वेडे झाले आहेत, म्हणून ते लौकिकास जाणत नाही. ते इतके वेडे झाले, त्यांना जग काय म्हणतं त्याची जाण नाही. नाही काणत ये ठाई, नाही काणत ये ठाई, तुका म्हणे हसे जन. काही असू द्या तुम्हाला, आम्हाला काही घेणं नाही, काणत ये ठाई. हां, किंवा नव्हे अजून एक लौकिकाची गोष्ट, नव्हे हा लौकिक बरा अशाच पद्धतीचा आहे. लौकिकाच जाणत नाहीत, मला ज्यांची शास्त्रे जाणतात, सगळा अभ्यास त्यांचा कोणासाठी आहे, मला जाणण्यासाठी. आणि ज्यांचा गुरुमंत्र जपापासून त्यांना माझीच प्राप्ती होती. बघा, ज्या नाममंत्राचा, ज्या गुरुचा जप करतात, ज्या नाममंत्राचा जप करतात, त्यांना माझीच प्राप्ती होते. अशा प्रकारे जे सर्व व्यवहार कायिक, शारीरिक, वाचिक,
बोलण्याचे आणि मानसिक कर्मद्वारा माझेच भजन करतात. आता त्यांचं ते भजन ते कायचं वाचेचं मानसिक जरी तुम्हाला दिसलं आपल्याला कधी हाही अपेक्षाखोर आहे, तरी तो अपेक्षाखोर नाही. तो कोणाची अपेक्षा करतोय? मुळाची अपेक्षा करतोय, वरच्या अंगाची अपेक्षा करत नाही. ते मरणाच्या अगोदरच माझ्या स्वरूपाशी निश्चयाने एकरूप होऊन जातात. मरायच्या अगोदर तुका म्हणे आळी जीवे नुरेची वेगळी. ते मरणाच्या अगोदर माझ्या स्वरूपाशी निश्चयाने एकरूप होऊन जातात. मग ते मरणानंतर माझ्याशिवाय इतर दुसरीकडे अनन्य गतीस कसे जातील? वेळ जर त्यांना माझंच लागलेलं आहे तर मृत्यूच्या नंतर ते कुठं जाऊन भेटणार? ते पूर्ण मिस झालेले. त्या नानांच्या घरी परवा गेलो तर त्या शांतामाईंच्या गावच्या काय म्हटल्या ताई की शांतामाईला जर त्यांच्या घरी नेऊन घातलं, सकाळानंद आमच्याकडे गेले का सकाळानंद म्हणायचे बाई आता चल तुला घरी नेऊन घालतो, आणि त्यांना घरी नेऊन घालतो. तेवढ्यापर्यंत ते तिथून बाबा कुठं याला भेट त्याला भेट घरी असतोपर्यंत परत शांतामाई कुठे येत? बाबाच्याच घरी येत. बघा ते म्हणतात त्यांना दुसरी अनन्य गतीच नाही. मग ती बाबा 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 म्हणता म्हणता म्हणतात तेच बाबा झाले शांतामाई, त्याच बाबा होऊन गेल्या. म्हणून ते माझे यजन करणारे माझ्या सायुज्य मोक्षास प्राप्त होतात. कारण कोणत्या मोक्षास प्राप्त होतात? सायुज्य मोक्ष म्हणजे काय? दोघा भावांपैकी सायुज्य मोक्ष म्हणजे काय? पहिलंच पडून घेतलेलं बरं. हा नाही टोलही शहाण आहे बघ, तो म्हणला आपल्याला काय माहीत नाही, पहिलं पडून गेलेलं बरं, मोठ्याला पहिला मान. सायुज्य मोक्ष म्हणजे तेच होऊन जाणे. समीपता, सलोकता आणि स्वरूपता. सलोकता देव कुठे राहतात? घाटकोपरला. आपण पण घाटकोपरला राहायचं. सलोकता देव कुठं घाटकोपरमध्ये राहतात? भटवडीत, घनश्याम बिल्डिंग लगेच समोर भटशुभामध्ये. समीपता. त्याच्यानंतर मग देव कसा पोशाख करून फिरतात तसाच स्वरूपता. आणि नंतर डायरेक्ट घनश्याममध्येच राहायला यायचं. सायुज्यता. मीच तो झालो. ती सायुज्य मोक्ष त्यांना प्राप्त. मरणाच्या अगोदर भगवत रूप होऊन जातात ते. म्हणून ते माझे यजन करणारे माझ्या सायुज्य मोक्षास प्राप्त होतात. कारण त्यांनी सेवेच्या निमित्ताने ते मोक्ष सायुज्य मुक्त म्हणजे ते भगवंत होतात. कारण त्यांनी सेवेच्या निमित्ताने अर्पण करतेवेळी मलाच आत्मभावच मला अर्पण केलेलं. बघा त्यांनी सेवेच्या निमित्ताने अर्पण करतेवेळी आपला आत्मभावच मला अर्पण केला आहे. आत्मभाव दिल्यावर काय शिल्लक राहिले याच्याकडं? काय काकड्यातलं एखादं प्रमाण? तुका म्हणे काय करा? तुका म्हणे बळी आणि जीव दिला. स्वतःचा जीव भाव म्हणजे आत्मभाव अर्पण केलं. बदल्यात काय भेटणार? मोबदल्यात साठलोट केलं तर देवाकडून काय भेटणार? जीवभाव दिल्यानंतर आत्मभाव परमात्मभाव रिटर्नमध्ये येणार. नाही नाश सुख दिदले तयास झाले जे उदास देह भावे. सर्व भावे आणि देव भावे दोन पाठे. ते पण लक्षात ठेवायचं. कधी कीर्तनाला गेलं तर दोन भाग आहेत. तुका म्हणे उगेची राहा. जे होईल ते आणि काही ठिकाणी जे होईल ते सहज पहा. तुका म्हणे उगेची राहा सहज पहा. जे होईल ते सहज पहा. जे होईल ते सहज पहा. अर्जुना भक्ताने माझ्या ठिकाणी आत्मभाव जीवभाव समर्पण केल्याशिवाय मला आनंद होत नाही रे. चांगले बाबा. म्हणजे आपण संपायचं आपल्याकडे तेवढंच काम आहे का? आपलं अस्तित्व मिटवायचं मग तो आपल्याला देणार. तसाच येतो. तसा तो देत नाही. बघा जीवभाव अर्जुना भक्ताने माझ्या ठिकाणी आत्मभाव म्हणजे जीवभाव समर्पण केल्याशिवाय मला आनंद होत नाही. अरे इतर दुसऱ्या कोणत्याही उपचाराने मी कोणासही आकलन होत नाही. 25 नारळाचं तोरण, 1.25 किलो पेढे, 20 दिवस येतो तुमच्या बरोबर. आत्मभाव आपलं अस्तित्व संपवणं आणि मग त्याचा आत्मभाव आपला प्रगट होतो. आपलं अस्तित्व आहे तोपर्यंत नाही. आणि हीच देहबुद्धी ती आत्मबुद्धी. जीवबुद्धी संपली का मग आत्मबुद्धी तयार होते. एरवी नाही होत. कुठे आलो होतो?
इतर दुसऱ्या कोणत्याही उपचाराने मी कोणाचे आकलन होत नाही, म्हणजे माझी प्राप्ती होणार नाही. येथे जो परमात्मविषयक ज्ञान मला झाले असे पोकळ गर्वाने म्हणत असेल त्यालाच ते मुळीच समजले नाही असे निश्चयाने समजावे. का? हे वाक्याचा अर्थ सांगा. कारण तो जीव भावाने शिल्लक आहे म्हणून म्हणतो मला देव कळला. आणि जेव्हा देव कळला जातो त्यावेळेला देव सांगू शकत नाही, सांगतो ना, पण देव मला कळाला असं नाही म्हणत. मी देव झालो, देव पाहावयाशी गेलो, ते देवच येऊन गेलं का देव पाहून आलो. बाबा म्हणले लग्न झालं आणि पहिल्या बोळवणीला नवरी तिकडे गेली आणि हा गेला आणि फक्त पाहून आला का घेऊन आला? घेऊन आला. तसं पंढरपूरला गेल्यावर देव पाहून यायचं का घेऊन यायचं? घेऊन यायचं. आपण कशी करतोय फक्त सगळे? अहो पाहिलंय त्या दिवशी जमत नाही, आतमध्ये गर्दीच जास्त असते, 36 तास 38 तास, त्यामुळे आपण पाहतो त्या याच्यामध्ये चित्र मुखदर्शन किंवा ते बाहेर दे स्क्रीनवर पाहून येतं आहे का नाही. म्हणजे म्हणून मला ते प्राप्त होते. इथे जो परमात्मविषयी ज्ञान मला झाले असे पोकळ गर्वाने म्हणतो, म्हणजे तो जीव भावाने शिल्लक आहे की नाही? मग नाही, असे त्यालाच ते मुळी समजले नाही असे निश्चयाने समजावे. जो आपले निष्कारण संपन्नत्व मिळून दाखवतो तोच त्याचा उणेपणा होईल. मी झालो, आम्ही झालो, तो म्हणेल तो काहीच नाही, हीच ओळ असणार. निष्कारण मी युक्त झालो असे जो म्हणतो तो संपन्न वा मुक्त यापैकी काहीच झाला नाही असे समजावे. संपन्न पण नाही आणि मुक्त पण नाही. 68 काय ओळ आहे तीच असायला पाहिजे. अर्जुना येथे जाणीव त्याची केले आणि अथिले पण मी आम्ही झालो जो म्हणेल तो. अथवा हे किरीटी आम्ही यज्ञयाग केले, दान धर्म केला किंवा आम्ही तप तीर्थाटन केले अशी जे पोकळ घमेंडी गर्वफुंज बाळगतात त्यांना माझ्याजवळ सायुज्य प्राप्तीच्या दृष्टीने पाहिले असता गवताच्या काडी इतकी किंमत वा योग्यता नसते. ती त्या गवताच्या काडी इतकी सुद्धा त्याला की म्हणचाल मी एवढं करून आला. अरे मोठमोठ्याची काय त्रेदा उडाली त्याचा विचार करून पहा. ज्ञान ऐश्वर्य संपन्नतेच्या बाबतीत वेदाहून कोणी अधिक ज्ञानेश्वर्य संपन्नतेच्या बाबतीत वेदाहून कोणीतरी अधिक जाणता श्रेष्ठ आहे का? किंवा 1000 मुखांनी शेषापेक्षा अधिक बोलणारा कोणी आहे का? पण तो पण माझ्या अंथरुणात तळवटी लपून बसलाय, तर बाकीच्यांच्या वल्गना काय काशी करून आलो बनारस करून आलो, पण तो शेषही माझ्या अंथरुणाखाली दडून बसतो. म्हणजे तो शेवटी परमात्म्यांचे अंथरुण होतो. तो दुसरा जो वेद तोही नेती म्हणजे स्थूल मूर्त आकारवान वस्तू परमात्मा नव्हे, ही अमूर्त सूक्ष्म आकारवान परमात्मा नव्हे इतकेच म्हणून परत फिरतो. तसे सनकाधिक माझ्या निर्विशेष परमात्म स्वरूप निर्धाराविषयी वेडेपिसे होऊन म्हणजे भांबावून गेले आहेत. खरं ज्ञान होतं त्यावेळेला बोलतात नाही. तो तुका म्हणे वाचा खुंटीत होती, पांगुळाला प्राण सुद्धा त्याची हॉस्पिटलमध्ये असणाऱ्याची त्याची सुद्धा अशी त्या काड्या मोठमोठ्याने झटका मारत असणार. त्याला देवभाव विसरून जातो. सगळं पाहिल्यानंतर अर्जुन घाबरा झाला आणि खाली पडलेला आहे. आपण जर म्हणतो आपण लय शंकराचे भक्त, कधी शंकर प्रगट होऊ द्या बरं एकांतात, बोबडीच वळण अरे बोत म्हणून पळत सुटू आपण. तपस्व्यांची निवड करताना काय मांडलेले बघा. आता इथं त्यांच्या लक्ष्मीची पण आणि भगवान शंकराची सुद्धा नाही तिथं चालत. तर तू कोण? तोही अंथरुणातळवरी सगळ्या आपण चाललं ते कंटिन्यू चालू ठेवायचं, बरोबर ना? मध्ये काही अजून तुटलं नाही ना काही, बरोबर. तपस्व्यांची निवड करून विचारपूर्वक पाहू लागले तर महादेवाच्या तपश्चर्यतेच्या योग्यतेचा दुसरा कोणी तपस्वी आहे काय? हे आपण सुद्धा लय गमजा नाही मारायच्या. मी करतो ना चिंतन, 1 तास करतो, 2 तास करतो. आमचे बाबा 6 तास, 6 6 12 6 18 6 24 18 तास बाबा कच्चा, फक्त 6 तास करतो. कशाची सुद्धा आपल्याला ज्ञानाची, आपण केलेल्या दान धर्माची, आपण काही केलेलं त्याची आठवण नाही राहिली माझी. संकल्प डोक्यात राहिला नाही पाहिजे कोणत्याही गोष्टीचा. महादेवाच्या तपश्चर्येच्या योग्यतेचा दुसरा कोणी तपस्वी आहे? प्रश्नचिन्ह. परंतु त्या शिवानीही अभिमान सोडून ज्याचे पादोदक म्हणजे भगीरथी आपल्या मस्तकावर धारण केले आहे किंवा ऐश्वर्यपूर्णतेत
खुद्द लक्ष्मीच्या योग्यतेसारखी दुसरी कोणी आहे काय? शेठ आले काल्याला, ते बी अर्ध्याच्या नंतर. आता हे शेठ बघा, पूर्ण ऐश्वर्य पूर्णतेचे खुद्द लक्ष्मीच्या योग्यतेसारखी दुसरी कोणी आहे काय? तिच्या दासीचेच ऐश्वर्य पहा, रिद्धी सिद्धी सारख्या तिच्या दासी आहेत. त्या दासींनी आपली भातुकलीच्या खेळात केलेली जी घरकुले, त्यांचे नाव जर त्यांनी अमरपुरी असे ठेवले तर इंद्रादिक देव हे त्यांच्या घरकुलातील बाहुली होणार नाही का? खेळता खेळता आपण नाही का उन्हाळ्यामध्ये शाळा सुटली का पहिलं पोरांना काय? आपल्या मालकीच्या वह्या, आणि त्या कोणाला नेऊन द्यायच्या? रद्दीवाल्याला. पण तो रद्दीवाला पुष्टे घेत नाही. मग पुष्टे कशासाठी? घरं करायची. आणि त्या घरात तशी ही यांच्या ज्या कोण होत्या दासी, त्यांनी घरकुलं गेली पुष्ट्याची, त्याचं नाव लिहिलं अमरपुरी. आणि इंद्रादिक त्याच्यात राहणारे कोण झाले? बावला बावली. आणि आता हे शेठ काल्याला आलेले आपलेले यांचं ऐश्वर्य पहा. पुढे त्या दासींना खेळायचा कंटाळा येऊन ती घरकुल म्हणजे त्यांना हसत नाही मी. त्यांनी ते केलंच पाहिजे, दान धर्म केलाच पाहिजे, पण दान धर्माचा पुंज नाही असला पाहिजे. नाव सुद्धा नो. असे किती माणसं ज्यांना नावाची पण अपेक्षा नाही. हां, असं पाहिजे. याचा अर्थ करायचं नाही असं नाही, करायचंच. ज्याच्याकडे आहे त्यांनी. पुढे त्या दासींचा खेळाचा कंटाळा येऊन ती घरकुली जेव्हा ते दासी मोडतात तेव्हा मोठमोठाले इंद्रादिक देव रंक होतात. तसेच ज्या ज्या झाडाकडे पाहतील ती झाडे कल्पवृक्ष होतात. त्या दासींनी असं पाहिलं त्या झाडांकडे, त्या बोरी बावळीची झाडं काय झाली? कल्पवृक्षाची झाली. असे जिच्या घरातील सान्निध्य असणाऱ्या दासींचे सामर्थ्य आहे, अशी ऐश्वर्याची मुख्य पट्टराणी श्री लक्ष्मीचीही माझ्या स्वरूपाचे ठिकाणी प्रतिष्ठा नाही. तिला सुद्धा गप पाय दाबावं लागतात, फुशारकी करावं लागत नाही. असे लक्ष्मीने पाहिल्यावर मग तिने जेव्हा मनोभावाने सेवा केली व आपल्या ऐश्वर्याचा सर्व अभिमान टाकला, तेव्हा ती माझ्या पाय धुण्याच्या दैवास अधिकारास प्राप्त झाली. एवढी मोठी सुद्धा पाय धुवायला भेटले तरी दैववान भाग्यवान झाली. म्हणून माझ्या प्राप्तीचा थोरपणा एकीकडे ठेवून शास्त्रीय ज्ञानाचा अभिमान विसरून, कीर्तन प्रवचन करणारांनी ज्याला वाजवता गाता येतं त्यांनी भाव नाही खायचा. म्हणून आणि भाव खायचं त्याचं येतं काम पण नाही. त्याने आपलं जिकडं भाव भेटतो तिकडं जायचं, थांबायचं सुद्धा नाही येतं. म्हणून माझ्या प्राप्तीचा थोरपणा एकीकडे ठेवून शास्त्रीय ज्ञानाचा अभिमान विसरून जेव्हा जगतात नम्रपणे वागण्याची सहज वृत्ती होते. तुमची खोड काढाव द्या त्यांनी तरी. मला नलावडे साहेबांची आठवण होती. नलावडे साहेब म्हणतात, तुमच्याविषयी जरी समोरचा षडयंत्र करणार आहे आणि तुम्हाला कळाले तरी तुम्ही त्याला त्याच्या मस्तीत राहून द्यायचं, त्याला कळून नाही द्यायचं. अय तुझे सगळं मला कळाले. त्याला असं वाटतं फसवलं की नाही महाराजांना, फसवलं की नाही. त्याच्या आनंदात काय विरजण टाकायचं आपण, त्याला त्याच्या मस्तीत राहून द्यायचं ना आपण आपल्या मस्तीत राहायचं. कबीरा आप ठगे, कबीरा आप ठगे और न ठगे कोई. आप ठगे तो सुख उपजे और ठगे तो दुःख उपजे. दुसऱ्याला नाही ठकवायचं, फसवायचं. आपण फसलोच पाहिजे. आपण फसलो ना, याचं प्रतीक आहे आपण फसलो. हा, बुलविले आपण फसलो, ठीक आहे, पण दुसऱ्याला नाही फसवायचं. दुसऱ्याला फसवलं तर दुःख होणार. कोणाला? त्याला का आपल्याला? आपल्यालाच दुःख होणार. दुसऱ्याला फसवलं मी, दुसऱ्याला फसवलं आणि आपण फसलो, त्याने आपल्याला फसवलं. वा, मस्त काम झालं असं समजायचं. शास्त्रीय ज्ञानाचा विसरून जेव्हा जगतात नम्रपणे वागण्याची सहज वृत्ती होईल. नम्रपणे वागायचं म्हणजे ते म्हणतात दाट होतो खाऊन मुद्दाम, रे याचा लय मला राग आलाय, जाऊ दे, असं नाही. अंतःकरणात जाऊ दे. कोण म्हणलं होतं जाऊ दे? तुमच्याकडे खिळेन हातोडा आहे का? हे काय करतात ईश्वरा, यांना कळत नाही. येशू ख्रिस्ताच्या कसं कळलं का नाही? कळलं किती आनंद होतो, किती हसतात. हसतात तेव्हा अरुण बाबा लाल दिसतात आणि याच्या गालावर खळी पडते नाही. मग हे काय करतात यांना कळत नाही. म्हणजे एवढे दूध खुळे आहेत हे, यांना काय कळतं ते कळत नाही. तो माफ करतो, कारण तू का म्हणे एका देहाचे आवय सुख दुःख जीव भोग पावे, किंवा उजवे वाम भाग तू का म्हणे एकची अंग जीप दाताने चाविली कोणी 32 पाडिली. हां,
गंगाजळ हृदय करा आणि ताटी उघडा ज्ञानेश्वरा. आपण असं व्हायचं तेव्हा. क्लेश संती माना उपदेश. लोक म्हणले पाहिजे हे बावळट आहे. खरंच खरोखर त्या दिवशी स्वामींची तशीच इच्छा होती बघा. तुमच्या धर्मातल्या उणेपणा सांगितला. वा 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 वा, बरं झालं आमचे उणेपणा दाखवला. असेच दाखव जा आम्हाला, म्हणजे आम्ही सुधारण्याच्या पर्यंत. अजूनही काय असलं तर सांगत जा. राग नाही आला. असं आहे. आपला उणेपणा दाखवला का आपल्याला लगेच गुस्सा येणार. हे किरटी बघा, शास्त्रीय ज्ञानाचा अभिमान विसरून तेव्हा जगतात नम्रपणे वागण्याची सहज वृत्ती आली, तेव्हाच त्यास माझी प्राप्ती होते. हे किरीटी, ज्या ठिकाणी सहस्र किरणांनी युक्त अशा सूर्याच्या तेजापुढे चंद्रही लोपन जातो, तेथे काजव्यांनी आपल्या यत्किंचित तेजाबद्दल डौल कशाला मिरव. संतांच्या कार्यामध्ये पाचारायची गरज नाही. यावर का संकष्टीला कीर्तन आहे, यावर का ज्याला वाटतं ना यावर का, त्याला खरोखर त्या दिवशी जरी आपण म्हणलं फोन लावायचा तर ते समोरचं सांगतो आउट ऑफ रेंज. हा कवर क्षेत्राच्या बाहेर आहे. कोणत्या कवर क्षेत्राच्या? तुमच्या चालू असणाऱ्या यज्ञाच्या कवर क्षेत्राच्या बाहेर आहे. त्याच्याशी कॉन्टॅक्ट करू नका. हुशारकी करणाराचं कामच नाही इथं. ज्याच्या सगळ्या नाड्या थंड झाल्यात त्याचं इथं काम आहे. ज्याच्या अजून नाड्यांमध्ये गम आहे, गुरमी आहे, त्याला तो जिरवायला नेणार तिकडं. काय उदाहरण दिलेलं बघा ना, काय ओवी आहे. 79 ती अजून तिकडं वाचली तर जबरदस्त राहणार. 79 पा. आगा सहस्र किरणाची आहे दिठी, पुढा चंद्रही लोपे कीर्ती. 1000 किरणांनी प्रकाशित झालेल्याच्या सूर्यासमोर चंद्र लोपला जातं. तेव्हा खद्योत हा हुटी आपुलीनी ते जे काजवे आहेत ना, त्यांनी त्यांची टिमटिम नाही ठेवायची बाजूला, जाऊन आपलं गपचूप बसायचं. चंद्र गप्प बसलाय सूर्याच्या पुढे. 79. त्याप्रमाणे ज्या ठिकाणी लक्ष्मीचे ऐश्वर्य सरते होत नाही, तिथं तिचा लागत नाही. एवढं जरी घेऊन गेले, काय वर्णन केलंय तिच्या दाशीपणांची एवढी आहे, तिची पावर काय असेल, पण तिचं सुद्धा तिथं काय चालत नाही, गप बसायचं तिथं. ज्याप्रमाणे ठिकाणी लक्ष्मीचे ऐश्वर्य सरते होत नाही व शंभूचे तप पुरत नाही. किती शंभू तपश्चर्या करतात, त्यांचं तप देवाच्या पुढे कमी आहे. त्या ठिकाणी इतर आज्ञांनी व सामान्य लोक मला कसे जाणू शकतील. याच्यापेक्षा ओळ बघा ना किती आहे. आपल्या गावाला म्हणायचे पूर्वी, आता नाही बोलत, हेंद्रे असं ते म्हणतात. तैसे लक्ष्मीचे थोर पण न सरे, जेथे शंभूचे तप न पुरे, तेथ येर प्राकृत हेंद्रे केवी जाणूला आहे. त्यांना काय करणार आहे. या लागी शरीर सांडावा किजे पा, सकळ गुणाचे लोण उतरीजे, संपत्ती मधु सांडीजे, कुरवंडी करुनी. काय शरीर सांडावी किजे. जरी मोठा धिप्पाड एकदम मजबूत माणूस भीमासारखा असला तरी त्यांनी त्याच्या ताकदीचा सकळ गुणाचे लोण गुणवान असावा आणि उतरीजे, आणि संपत्ती मधु सांडीजे. आपण लय भारी लक्ष्मी एवढा, याची सगळ्याशी तुकडा करून फेकून द्यायचा. त्या तुकड्याकडे जसं कोण बघत नाही, नवीन नवरा नवरी नाही तर नवीन बाळ घेऊन आल्यानंतर तो उतरून टाकतात ना तुकडा, तो उतरून टाकणारा तुकडा पोळ्यांचा असतो, पोळ्यांचा, ताज्या पोळ्यांचा, तूप लावलेल्या. याकरता परमात्म्यावरून सर्व शरीर ओवाळून टाकावे, देहास अहंकाराचा बात करावा आणि आपल्याजवळ असलेल्या सर्व गुणांचे लिंबलोन उतरावे आणि संपत्तीचा मद गर्व फुंजई मजवरून वळून टाकला पाहिजे. नॉर्मल झाला पाहिजे माणूस, पार मोकळा झाला पाहिजे, मोकळा. मग त्याला खरा आनंद भेटतो. त्याचं ज्ञानेश्वर तुकाराम महाराज म्हणतात, साठवणीचे रुंदले जागे म्हणून देव नको म्हणतात. पहिलाच माल भरपूर आहे, आता दुसरा आणून ठेवायला जागा नाही. श्लोक क्रमांक 26. मला काय हवंय, मला तुमच्याकडून काय हवंय. जो मला पान पत्र फल फूल फळ जल भक्तीने देतो, त्या शुद्ध चित्त पुरुषाचे भक्ती अर्पण केलेले ते पत्र पुष्पाधिक मी स्वीकारतो, त्यांचा मी स्वीकार करतो. काय पाहिजे देवाला, हे जाऊ ना आपण गुरुपौर्णिमेला बाबाला घेऊन, गुरुपौर्णिमेला बाबांना हे घेऊन जाऊ. काय करून घ्यायचं आपण, तुळशीचा पाला,
एखादं फळ, कोणतं फळ न्यायचं माहिती का तुम्हाला? जे आपण सत्यनारायणाच्या पूजेला ब्राह्मण काकाला देतो ते. हा, ते कसं एकदम शेलका माल आणलेला असतो की नाही आपण, ते सफरचंद, पेरू माहिती का? पेरूला पण आता बॉडीगार्ड आलेले आहे, असा नरम ठेवायचं आहे, कवर आलं माहिती का पेरूला? तशी फळं द्यायची ब्राह्मणाला आपण. असं आमच्या गावचे ब्राह्मण काका आहेत, त्यांच्याकडे मी जातो कधी ना कधी, जाताना भेटलं, या महाराज ब्राह्मण काका आहेत, हा तशी जाऊन नाही देणार. ते म्हणलं नको चहा नको काकी, चहा नको. आता 2 काके आहेत, एक बारकी काकी एक मोठी काकी. चहा नको, चहा नाही करतो मी, फळांचा ज्यूस करतो. आता काका को फळ आहेत ती कधीची उत्तर पूजेची फळं, त्याचं तेज गेलेलं वगैरे. हा बघा, पण त्यांचं बघा काय भाव, फळांचा ज्यूस एकदम, हे नाही. मग बाबांना आता गुरुपौर्णिमेला जाताना काय घेऊन जायचं? फळाचं ज्यूस घेऊन जायचं. कोण म्हटलं? असं आहे. बरोबर. एक बाबाला फळाचं ज्यूस घेऊन गेले गायकवाडताईंच्या इथे, गायकवाडताई सांगत होते, आणि बाबाला दिलं प्यायला ना, तर बाबाला तो ग्लासच उचल्याने तर शिष्याने असा लावला जसा तोंडाला, तर ताई म्हणल्या काय त्याला हाताला पॅरलेसिस झालाय का काय बाबाला? हातात ग्लास सुद्धा सहन होईल त्याला. काय बोलणे, पण निर्लज्जम साधा सुखी. पान, पत्र, फल, पुष्प, फळ, जल, पाणी घेऊन जायचं बाबाला, बिस्लरीची बाटली गुरुपौर्णिमेला. भक्तीने देतो त्या शुद्ध चित्त पुरुषाचे, भक्तीने अर्पण केलेले ते पत्र पुष्पाधिक मी स्वीकारतो, मी त्याचा स्वीकार करतो. साधा स्वीकार नाही करीत. असं आपण जर दिलं पैसे बाबांना, बाबा याच्यात ठेवतील, नारळ असलं तर एकीकडे देतील, पेड्याचं बॉक्स असेल तर एकीकडे देतील, तसं नाही. तुम्ही झाडाचा पाला नेऊन दिला ना तर देव मटामटा खातो. तिकडचं आठवा, ती काय तिच्याकडे गेलं ते सुलभाचं नाही, उष्टी बोरं, हां शबरीचा आठवा. उष्टी बोरं बाबाला घेऊन जायची. हां कशासाठी? थोर प्रेमाचा भुकेला बाबा. उष्टी बोरं आणली तुम्हाला, आहे का नाही? बाबा आहे ना भुकेलाच आहे, लय भुकेलेला आहे बाबा, स्वीकारतो त्याचा स्वीकार. नंतर दृढ भक्तीने मला अर्पण करण्याच्या निमित्ताने एखादे फळ, मग ते हवे तसले, हवे त्या झाडाचे का असे ना, भक्ताने ते माझ्याकडे नेले, माझ्याकडे केले, तर न केले इतक्यात मी आपण होऊनच ते माझे दोन्ही हात पुढे करून घेतो व त्याच्या भक्तीने इतका वेडा होतो की त्याचे देठ तोडण्याचे भान मला राहत नाही. ते आदराने मी एकदम खाऊ लागतो, इतकी मला घाई होते. तो घेऊन आलेला आहे. जसे आपण बाबांकडे गेलो, बाबांनी आपल्याला लांबून पाहिलं तर बाबा पहिले जसे चप्पल काढून धोत्राचा सोगावर करतात, कारण त्यांना माहिती आहे आता हा काय करणार आहे, पाया पडणारच आहे. तसा त्याने नुसतं फळ आणलेलं आहे, तो देईल अजून हात बॅगीतून काढायच्या अगोदरच मीच जाऊन घेतो, आणि घेतो लगेच केळ जर दिले, केळ तर साल पण काढत नाही, देठास खाऊन टाकतो. थोर प्रेमाचा भुकेला. भक्तीने वेडा होतो, कुठे गेलो, भक्ताने ते माझ्याकडे केले, न केले इतक्यात मी आपण होऊन ते माझे दोन्ही हात पुढे करून घेतो व त्याच्या भक्तीने इतका वेडा होतो की त्याचे देठ तोडण्याचे भानही मला राहत नाही. मी आदराने ते आदराने मी एकदम खाऊ लागतो, इतकी मला घाई होते. हे पहा, भक्तिभावाने जर कोणी मला भक्ताने एखादे फूल दिले तर वास्तविक विचार पूर्वक पाहता ते हुंगावे, म्हणजे त्याचा श्वास घ्यावा, त्याचा वास घ्यावा, पण ते सोडून देऊन भक्ती प्रेमाच्या भारात ते मी तोंडातच घालतो. हे राहू दे फुलातील काय, हे राहू दे फुलाचीच काय स्थिती आहे, परंतु मला कसल्याही झाडाचे एक पान का होईना ते प्रिय आहे, मग ते ताजेच पाहिजे असे नाही. सुकलेले किंवा कसेही असले तरी चालेल, पण ते दिलेले पान भक्तिभावाने परिपूर्ण भरलेलं आहे. परंतु पण ते दिलेले पान भक्तिभावाने परिपूर्ण भरलेले आहे असे पाहताच ज्याप्रमाणे एखादा भुकेलेला मनुष्य अमृताने तृप्त होतो, त्याप्रमाणे भक्तिभावाने परिपूर्ण भरलेले पान तितक्याच आनंदाने मी खाऊ लागतो, कारण भक्तीपुढे ते मला अमृत तुल्य लागते. अथवा एखाद्या वेळेस
असाही प्रसंग येतो की झाडाला कुठे पाला नाही, मग त्याने मला काय अर्पण करावे असा भक्ताला प्रश्न पडेल. बाबाला पाला सुद्धा देऊ शकत नाही आपण, ही अडचण खरी. पण पाणी मिळाल्याचे तर संकट पडणार नाही ना. पण पाणी तर कुठं नाही ना भेटणार, पाणी कुठे भेटणार नाही असं तर नाही ना होणार. मग ते पाणी वाटेल त्या ठिकाणी फुकट मेहनतीशिवाय मिळते. तेच आपले सर्वस्व समजून मला मनोभावाने जो अर्पण करतो अर्जुना, त्याची मला किती धन्यता वाटते म्हणून सांगू. काय दिले? पाणी. त्याने त्या करण्यात माझ्याकरता वैकुंठाहून मोठमोठी देवळे बांधली, कौस्तुभ मण्याहून अधिक तेजस्वी असे अलंकार मला अर्पण केले. त्याने दुधासारखी स्वच्छ व क्षीर समुद्राप्रमाणे चित्ताकर्षक अशी अगणित शय्यास्थाने माझ्याकरता निर्माण केली आहेत. त्याने त्या करण्यात कापूर, चंदन, कृष्णागर अशा सुगंधाचा महामेरू एवढा ढीग अर्पण केल्याप्रमाणे होते. त्याने माझ्यापुढे काडवाती लावून सूर्याची दीपमाळ पाजळल्यासारखे होते. काकडाचं तो चिंदीचा ते लावलं तरी मला असं वाटतं बापरे, सूर्याचीच दीपमाळ लावली की काय. त्याने गरुडासारखी वाहने, कल्पवृक्षाच्या बागा, कामधेनूने त्याने गरुडाची सारखी वाहने मला दिली, कल्पवृक्षाच्या बागा व कामधेनूचे कळपच्या कळप मला अर्पण केल्यासारखे आहेत असे मला वाटते. बघा, ढेकोरच दिला पान खाल्ल्याबरोबर तृप्त, मला अमृताहुनी मधुर सुरस अशी पुष्कळ पक्वान्ने नैवेद्यास वाढून दिली असे वाटते. त्यामुळे मी जो संतोषास पावतो तो अशा भक्तियुक्त अंतकरणाने अर्पण केलेल्या पाण्याच्या एका थेंबापासून होतो. हे किरटी, हे सांगावयास हवे काय? मला अर्पण करण्याच्या उद्देशाने आपली गरिबी जाणून पोह्याच्या कणांची गाठोडी पुरचुंडी सुदामजीने प्रीतीने खोल बगलेत मारून आणली. तिच्या गाठी मी प्रेमाने लगबिगीने स्वतःच्या हाताने सोडल्या. त्या तू आपल्या डोळ्याने प्रत्यक्ष पाहिल्या नाहीत का? म्हणून मी फक्त एक भक्तीच ओळखतो आणि त्या ठिकाणी लहान थोरे म्हणत नाही. आणि वाटेल त्याच्या ठिकाणी माझ्याविषयी अनन्य भक्तिभाव असला म्हणजे त्याच्या घरचे आम्ही नित्याचेच पाहुणे आहोत. रोज त्याच्याकडं आम्हाला जावंसं वाटतं. तेव्हा बघा, मग आम्ही लहान थोर ओळखत नाही. आम्ही त्यांच्याकडे फक्त, म्हणून मी फक्त भक्तीच ओळखतो. त्या ठिकाणी लहान थोर असे म्हणत नाही. आणि वाटेल त्याच्या ठिकाणी माझ्याविषयी अनन्य भक्तिभाव असला, वाटेल त्याच्या ठिकाणी सर्व प्राणीमात्रांविषयी, म्हणजे त्याच्या घरचे आम्ही नित्याचेच पाहुणे आहोत, रोजचे पाहुणे. एरवी पत्र पुष्प फळ समर्पण करणे हे एक आमची भक्ती करण्याकरता केवळ निमित्त मात्र आहे. आपण म्हणतो चला ना चहा प्यायला जाऊ, चला चहा प्यायला जाऊ, चला हॉटेलमध्ये चहा, हे काही महत्त्वाचं नाही. त्या निमित्ताने इतर बोलणं होतं, असं असतं. हे खरोखर निमित्त मात्र आहे. भक्ती करण्याकरता केवळ निमित्त मात्र आहे. खरोखर पाहता निष्कलंक भक्तीच मला आवडते, काहीच अपेक्षा नाही. कारण माझ्या प्राप्तीचे मुख्य साधन शुद्ध भक्तीच आहे. प्रेमात्मक भक्तितत्वाखेरीज इतर सर्व सामुग्री आम्ही व्यर्थ समजतो. तुम्ही सगळं दिलं पण प्रेम नाही, काही उपयोगाचं नाही. म्हणून अर्जुना, असे बाबा आपल्याला भेटलेले आहेत. आम्हाला काहीच नको, बस आम्हाला भक्तिभाव पाहिजे. खरी दक्षिणा काय माहिती आहे का? गुरुजींची दक्षिणा. आपण भक्तिभावाने भजन करणं देवाचं. एक माणूस त्या भक्तीला लागला का त्याला काम आनंददायक वाटतं, आहे की नाही? म्हणून अर्जुना ऐक, म्हणून अर्जुना ऐक, हे कोणाचं आहे? अनन्य भक्ताचं झालं. अनन्य भक्तांनी काही दिलं तर चालेल, पण ज्याच्या फाईल अपूर्ण आहेत, आणि साहेबाच्या टेबलावर फाईल पास करायची, त्याला काय करावं लागतं? मग बंडल द्यावाच लागतो. मग त्यावेळेला फाईल पास होते. ज्याला बंडल द्यायला लागतो त्यांनी समजायचे आपले पेपर काय आहेत? अपूर्ण आहेत आणि पास होत नाही आपली फाईल. म्हणून आपल्याला रिश्वत देतोय आपण. कोणाला? बाबाला रिश्वत देऊन पास करा आम्हाला. इतर सामुग्री आम्ही व्यर्थ समजतो. म्हणून अर्जुना ऐक, तू आपली एक बुद्धी आपल्या स्वाधीन करून घे. आपली बुद्धी आपल्या स्वाधीन पाहिजे. त्याकरता नेहमी आपल्या मनोरूपी मंदिरात माझा विसर पडू देऊ नकोस. एवढं डोक्यात ठेव म्हणजे झालं, इकडं पण झालं.
97. किती 97? 397. ग्रंथराज ज्ञानेश्वरी अध्याय 9 श्लोक क्रमांक 26 आणि ओवी क्रमांक 97. 397ला पूर्ण झालं. आपण इथे थांबतो. या सगळ्या ओव्या घ्यायच्यात. का माहिती आहे का? अभ्यास झाला पाहिजे माणसाचा. आता आपला अभ्यास झालेला आहे. साधनेचा एक अभ्यास आहे आणि साधना पूर्ण झाल्यानंतरचा एक अभ्यास आहे आणि परत पूर्ण शहाणे, पूर्ण ज्ञानी आणि परत दाखवायचं गबाळ्यासारखं असं. मग आपल्याला ती गोष्ट कळते. असो, झालेली सेवा हृदयस्थ सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा अधिष्ठान श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी संत मालिका तसेच तुम्हा संत वृंदांच्या चरणावर, ते वाजंत्री त्यांच्या चरणावर आणि तुम्हा सर्वज्ञांच्या चरणावर सेवा समर्पित करून सेवेला इथे पूर्ण विराम देऊया. पुंडली कवरदेव हरे विठ्ठल पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. सच्चिदानंद श्रीपाद बाबा की जय. सच्चिदानंद रामदास बाबा की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय. काही सब संतन की जय. गणपती बाप्पा मोरया. आत्मविश्वास मध्ये देवे येणे वाग्यज्ञ तोषावे. तोषोनी मज द्यावे कसाय दाने. जे कळांची व्यंकटी सांडो दया सत्कर्मी लकी वाढो. भूता परस्परे जोडो मैत्र जीवांचे. दुरितांचे निमिर जाओ. विश्व धर्म सूर्य पाहो. जो जे वांचिल तो ते लावो. प्राणी जात वर्षद सकळ मंगळी. ईश्वर निशांची मांदी आली. अनवर्त कुमंडळी भेट तुला होता. सदा कल्पतरुचे आरव. चेतना चिंतामणीचे गाव. ओलतेचे अर्णव विभूषांचे. चंद्रमेचे आलांचन. मार्तंड्याचे तापहीन. हे सर्वाई सदा सज्जन सोयरे होतु. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होई त्रिलोकी. भजितो आदि पुरुषी अखंडित. आणि रत्नोपजीवे विशेष लोकी. दृष्टादृष्ट विजय भवावेची. हे तमने श्री विश्वेश्वराहो. आहुई रदान बसाहो. येणे वरे ज्ञान देवो सुया झाला. येणे वरे ज्ञान देवो सुया झाला. येणे वरे ज्ञान देवो सुया झाला. हरि ओम. शांती शांती शांती.